बोलवलं सन्मान्य कडूसाहेब असतील, माझा सहकारी जितेंद्र आहेत, आशिष आहेत, सावंत साहेब आहेत, या सर्वांच्या वतीने आयोजकांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपले सुद्धा धन्यवाद समीरजी बागवान साहेब. मान्यवर पाहुण्यांना विनंती असेल, मॅच ऑन आहे, आपण व्यासपीठावर स्थान पण नवायचं आहे. लगेच जय भोसले सर त्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील. न्यूज फ्रॉम द टॉस का बॉस सुमित कुमार अँड कंपनी करावे 11चा कॅप्टन जयेश तांडेल यांनी टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सागर गायकवाड आणि अश्विन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय खासदार चषक 2025चा भूतपूर्व सोहळा. पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये धीरज गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल, लक्ष मोठं आहे. दुसरा चेंडू या पाहायला मिळाला. अवांतर धाव येत असताना 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा चालू असलेली मॅच इथे पाहायला मिळते. अध्यक्ष रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन राकेशभाई गायकवाड यांच्या मालकीचा संघ आर्या स्पोर्ट्स ओवळे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. प्रथम क्षेत्ररक्षण केलं, जिथे लक्ष ठेवलंय ते अर्थातच प्रांशी 11 न्यू यंगस्टर बहाळ या टीमने तब्बल 74 धावसंख्येचं 74 रनचं टार्गेट आणि ते चेस करण्यासाठी धीरज गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतं. सागर गायकवाड स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. वॅकंट एरिया, रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. एक दमदार सुरुवात हवी होती, अपेक्षित होती आणि ती इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. ऑन साइडला केलेला हा चौकार इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हता. अश्विनच्या बॅटमधून येणारा चौकार पाहायला मिळाला. अश्विन पाटील आणि त्याच्या साथीला सागर गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून सागरकडे नेहमीच पाहिलं जातं, तथा एक प्रतिती यश खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. धीरज पाटील त्याच्या अगेन्स्ट रन्स आल्यात. या सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना, ते 15 ते 16 स्पर्धा जिंकणारा संघ तो अर्थातच फ्रान्सी 11 न्यू यंगस्टर बहाळ या वर्षीच्या हंगामामध्ये फुल फॉर्मात आहे. लोअर फुल टोस पुन्हा एकदा ड्राय केला अलॉंग विथ द कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू ट्रॅव्हल होतोय डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तद्वर मात्र 2 धावा इथे देखील कंप्लीट करण्यात आल्या. 74 रनचं टार्गेट जीवन आहे. खरी कसोटी मागे वळून पाहू नका. येईल ताराबाया, कोणी वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं. जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. या टोनच्या आधारावरती मैदानाच्या आतमध्ये जातोय आपण, जिथे धीरज पाटील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. धावा आल्यात ते एकंदरीत स्कोर कार्ड वरती आहेत. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 8 धावा धावफलकावरती पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. रनवे मध्ये काही अंशी बिघाड झालाय. काही काळ थांबणं अत्यंत गरजेचं समजलं धीरज पाटीलने. 19 पुढे असा गोलंदाज, भरधाव वेगाने एक द्रुतगती गोलंदाज नेहमी चाणक्य असावा लागतो आणि ही चाणक्य नीती इथे अपनावत असताना आपण या गोलंदाजाला पाहिलं. खऱ्या अर्थानं काहीतरी विपरीत घडू नये यासाठी वेळ जाऊ देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ती वेळ जाऊ दिली आहे. पुढचा बॉल यावेळेला कवसला केल्यात. इनसाइड आउट, डीप एक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. पुढच्या बॉलवरती मिळतील धावा 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अश्विन पाटीलच्या बॅटमधून चौकार. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप एक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकांना भेदलंय, इनफिल्डला भेदत असताना हे स्ट्रोक पाहायला मिळाल्यात. आणि अकॉर्डिंग टू फील्ड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग इथे करण्यात येते. सातत्य राखल्या दोन्ही फलंदाजांनी. धाबा गोळा करायच्या जर का मोठ्या ना, तर आपले इरादे तितकेसे मोठे असावे लागतात आणि तितक्या मोठ्या इराद्याने हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डवरती 12 धावा. येणारे 26 बॉल आणि 62 ची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये आहे. क्रिकेटचा खेळ चित्तथरारक लढती आपण पाहतोय. खासदार चषक एक मानाची सन्मानाची स्पर्धा. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज क्रमांक पहिला अश्विन पाटील बाद. निशांत पाटीलने यस्टनच्या पाठीमागे एक चांगला झेल इथे कॅरी केला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज आणि तदनंतर काय सेलिब्रेशन केलंय ते धीरज पाटीलने. इम्रान ताहिरची आठवण त्याने करून दिली या सेलिब्रेशनानंतर. क्रिकेटमध्ये इम्रान ताहिरने अशा रीतीचं सेलिब्रेशन करत असताना संपूर्ण मैदानाभर गिरट्या घालत असताना त्याला आपण पाहिलंय. परंतु तरवेज समशी हा जिथे
सेलिब्रेशन मध्ये फार चर्चेचं नाव राहायचं. एक वेळ तर त्याने शूज काढला, कानाला लावला होता, त्याच वेळेला त्याने एकदा खिशामधून रुमाल काढला, त्याची स्टिक बनवली आणि सेल्वन कॉटवेल कोण विसरेल त्याच्या सेलिब्रेशनला, कारण त्याने नेहमीच सेलिब्रेशन करत असताना सॅल्यूट मारल्यात. तो जमायकाच्या आर्मीमध्ये जाऊ इच्छित होता म्हणून की काय त्याने नेहमी सॅल्यूट मारताना आपण त्याला पाहिलं. 12 धावा धावफलकावरती आहेत, एक फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद गायकवाड नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. 12ला 1 धक्का इथे दिलाय धीरज पाटीलने. सेलिब्रेशनची चर्चा झाली तर शोएब अख्तरचं सेलिब्रेशन ही त्याच रीतीचं पाहायला मिळायचं. तो म्हणायचा की मला एक ऑटो पायलट बनायचं होतं आणि म्हणून की काय तो नेहमी ज्या ज्या वेळेला विकेट त्यांनी प्राप्त केली तर दोन्ही हात हवेमध्ये फैलावायचा आणि जिथे गिरट्या घालायचा मैदानभर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. धीरजला आज मात्र रनवेमध्ये सातत्याने बिघाड होत असताना त्याच्या पाहायला मिळाल्यात, परंतु एक गोष्ट त्याने आवर्जून केली, तिथून पुढे तो थांबताना पाहायला मिळालाय. कारण गोलंदाजी करत असताना आपल्याकडून चुका होऊ नये आणि एक मोठं लक्ष जरूर उभं केलंय, परंतु संघ सध्याच्या घडीला ज्या फॉर्मामध्ये आहे ना त्या फॉर्मामध्ये घेऊन जाणारे हे खेळाडू म्हणून पाहायला मिळतात. धीरज पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, बाची आतली कडा घेतली, चायनीज कट, रुबी कट, गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, रन्स मिळणार नाही. डॉट बॉल आला. एकंदरीत स्कोर कार्ड वरती आहेत त्या 12, उर्वरित राहिलेले 24 बॉलचा शेष आहे आणि 24 बॉल मध्ये इथे आवश्यकता आहे ती 62 धावसंख्येची. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अजूनही इरादे मोठे ठेवून तुम्हाला बॅटिंग करावे लागेल, कारण एका मानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या, अभिमानाच्या स्पर्धेमध्ये आपण खेळतो आहोत. चेक जाऊया व्यासपीठावर मान्यवर पाहुण्यांच्या शुभ सन्मानाकडे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदरणीय सुमित्रा कडू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. उपजिल्हा प्रमुख या राजकीय पटलावर नवी मुंबई शहराच्या एक चांगलं कार्य आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने जीवनाचा प्रवास साध्य करणारे आदरणीय सुमित्रा कडू साहेब यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. तसेच या दरम्यान आदरणीय खासदार संजय दिना पाटील साहेबांचे बंधू प्रल्हाद पाटील यांचं शुभ आगमन होताना आपण पाहताय आणि सहकारी गण त्यांच्या समवेत आपल्या सारसोली नगरीचे, सारसोली गावाचे माननीय व्यक्तिमत्व, राजकीय पटलावरील खूप मोठं नाव आहे मित्रांनो आणि खासदार साहेबांचे बंधू आहेत ते. वेलकम वेलकम आदरणीय प्रल्हाद पाटील साहेब. तसेच समीर बागवान साहेब उपशहर प्रमुख शिवसेना समीर बागवान साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. चला आयोजन कमिटी आपण लगेच मान्यवर पाहुण्यांचा हा सन्मानाचा कार्यक्रम संपन्न करूया. समीरजी बागवान साहेब उपशहर प्रमुख, अनेक मान्यवर पाहुणे, जयेश सर या व्यासपीठावर आहेत आणि पाहुण्यांचा मान सन्मान करणं ही परंपरा तर आपली हिंदू संस्कृतीची आहे आणि या परंपरेचं अवलोकन आपलं करणं आद्य कर्तव्य आहे. अनेक मान्यवर पाहुण्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. मॅच ऑन आहे. तसेच जितू कोंडस्कर सर शाखा प्रमुख जितू कोंडस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. आशिष गायकवाड साहेब अधिकारी मुंबई महानगरपालिका, या मुंबई महानगरपालिकेमध्ये सेवा देत आहेत. मी म्हणेन आशिष अधिकारी आशिष गायकवाड साहेब अधिकारी मुंबई महानगरपालिका यांचा देखील शुभ सन्मान. सन्माननीय लक्ष्मणत सावंत सर आशिषजी गायकवाड साहेब यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. अधिकारी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सेवेचं कार्य ते करत आहेत. तसेच लक्ष्मण सावंत सर, आदरणीय लक्ष्मणत सावंत सर शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचे सर्व हे पदाधिकारी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, विचारधारा राजकीय आपण पाहिली तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा आणि विचारधारेचं अवलंबन करताना या राजकीय पटलावर नवी मुंबई शहरामध्ये चांगलेलं कार्य, नवी मुंबईच्या जडणघडणीमध्ये लक्ष्मण सावंत सर, अक्षय गंभरे सर शाखा अधिकारी युवा सेना. अनेक मान्यवर पाहुण्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मॅच ऑन आहे. एका बाजूला आपण पाहाल लक्ष्मण गंभरे सर
शिवम ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सुरेश मालवे साहेब उपशाखा प्रमुख आणि जयेश सर. आपल्याला सांगायला देखील आनंद होईल, सर्वांना सांगायला आनंद होईल, करावे गावचं व्यक्तिमत्व अग्री कोली समाजाच्या न्याय हक्कासाठी जेव्हा आमरण उपोषण पुकारलं गेलं तेव्हा महेंद्र भोईर सर करावे गावचं एकमेव व्यक्तिमत्व जे आमरण उपोषणाकरता बसलं होतं. माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, माझा समाज या भविष्यामध्ये पुढे गेला पाहिजे, याच्याकरता महेंद्र भोईर सर हे उपोषणाला बसलं होतं. त्यांचा देखील शुभ सन्मान. तसेच सुरेश मालवे सर आहेत, शिवम ठाकूर सर, अक्षय गंभरे सर आणि लक्ष्मण सावंत सर या सर्वच मान्यवरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. महेंद्र भोईर साहेब, करावे गाव. यस जय सर, हा सन्मान तर होत राहील. जय सर, आपलं विश्लेषण O2 कॉम्बॉक्स. मैदानाच्या आतमध्ये एक स्विच हिट वरती अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला होता. तो अर्थातच प्रसाद गायकवाडच्या बॅटमधून एक अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. 1 हँडेड स्ट्रोक त्याने केला आणि षटकार येत असताना 21ला 1. पुढचा बॉल खोलात टाकलाय, अप्रतिम चेंडूची थिकेज आउटसाइड एज घेतली आहे. चेंडू ट्रॅव्हल होत असताना थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर घनश्याम पाटीलच्या अगेन्स्ट रन येत असताना पाहायला मिळतात. त्याच्यावर हा आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले पहा, अगदी प्लेसमेंट केली होती, बॅटची आउटसाइड एज जरूर घेतली, परंतु ड्रॉय करण्याचा प्रयत्न हरिभक्त पारायण घनश्याम पाटीलच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये ड्रॉय करत असताना पाहायला मिळाला आणि ज्यावरती चौकार आलाय. संघाची धावसंख्या चौकाराच्या बरोबरीने वधारत असताना जिथे 25 धावफलकावरती आहेत. 25 ऑन दी बोर्ड. विजयासाठी अजूनही 49 ची आवश्यकता, 20 चेंडू आणि 49 ची गरज. मॅच बनती आहे आर्या स्पोर्ट्स ओळी या टीमसाठी. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करणारा प्रसाद गायकवाड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 3 बॉल आणि 10 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. यावेळेला देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडूने थेट वेध घेतला तो यष्टिरक्षकाचा. डॉट बॉल येत असताना जो मात्र पाहायला मिळाला. घनश्यामच्या अगेन्स्ट चांगल्या रीतीची रणनीतीने खेळ करत असताना पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती 25 आहेत. येणारे चेंडू आहेत ते अर्थात 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी येणाऱ्या 3 षटकांमध्ये विजयासाठी आवश्यकता ती 49 धावसंख्येची. 18 बॉल आणि 49 धावा. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. आज तुमचे हौसले किती बुलंद आहेत ना, तुम्ही खासदार चषक खेळताय एक मानाच्या स्पर्धेमध्ये आणि इथे आपलं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचं तुम्ही क्रिकेट सातत्याने खेळत आलेला आहात ते इथे सारं काही कौशल्य दाखवा लागेल. चला घाई करा, कौशल्यपणाला लावण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ याकडे लक्ष वेधूयात. 18 बॉल आणि 49 ची आवश्यकता. 2 अक्षरांचा असणारा लक, 2.5 अक्षरांचा असणारं भाग्य, 3 अक्षरांचा असणारं नशीब, 3.5 अक्षरांचा असणारं किस्मत. याहूनही मोठा शब्द आहे मेहनत. आज तुम्हाला मेहनत इथे करावीच लागणार आहे. 18 बॉल आणि 49 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. त्या दर्जाचा खेळ तुम्हाला करावा लागेल आणि जिथे या प्रतिष्ठित अशा या स्पर्धेमध्ये आणि प्रशस्त अशा या क्रीडांगणामध्ये तुम्हाला धावा गोळा करावा लागतील. चहूबाजूला जिथे पाहू तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक. ज्या पद्धतीची प्रेक्षक वर्गाची गर्दी पाहायला मिळते, जी गर्दी आहे त्यांनी गर्दी केली आहे. येणारे 18 बॉल आणि 49 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 18 बॉल 49 धावा. सागर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याच्याकडे एक क्षमता आहे, कॅपेबिलिटी आहे. तो चांगले स्ट्रोक अटेम्प्ट करू शकतो. त्याचा नीडर अंदाज, त्याचा झंझावाती खेळ सातत्याने पाहायला मिळाला आणि तो क्लास त्याचा इथे पाहायला मिळेल का, तो गोलंदाजांचा क्लास घेईल का, हे पाहणं अत्यंत गरजेचं राहील. 25ला 1. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती प्रतीक पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल आडवा बाटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सागर नाकुश असेल त्याच्या या स्ट्रोक सिलेक्शन वरती. 1 धाव कंप्लीट केली आहे, जोखीम घेतली आहे. इथे आवश्यकता होती जोखीम घेण्याची, धावा घ्यायच्या. त्याला ठाऊक आहे वेगाने चपळतेने तो इथे पळत असताना पाहायला मिळतोय. 1 धाव फार महत्वाची राहणार आहे कारण शेवटच्या क्षणाला ज्या पद्धतीने आपण या मॅच मध्ये खेळतोय शेवटच्या क्षणाला 1 धाव फार महत्वाची राहणार आहे. येणारे 17 बॉल 47 ची आवश्यकता. सागर गायकवाड 4 बॉल 6 वरती तो नॉट आउट खेळतोय. अटॅकिंग इंटेंट दाखवत असताना त्या खेळाडूने नेहमी धावा गोळा केलेल्या आहेत आणि आज त्या दर्जाचा खेळ करणं अत्यंत आवश्यक. या वर्षीच्या हंगामामध्ये ज्याच्या नावावरती
बाईक देखील पाहायला मिळाले. तोच सागर आडवा बाटणे बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वॉड कॅच फलंदाज बाद. दुसरा धक्का. सागर गायकवाड बॅक टू द पॅव्हेलियन. यस चेक एक विनंती असेल प्रेक्षकांना देखील, मेन गेट जो आहे ना या मैदानाचा तो VIP एंट्रन्स करता आहे. कोणीही बाईक्स आणि कार्स आतमध्ये घेऊ नका प्लीज. जमा लगेच त्या दिशेने आपण जायचं आहे प्लीज. विनंती असेल आपल्या बाईक्स आणि कार्स त्या मेन गेटवरनं येऊ नका. VIP गेट एंट्रन्स करता आहे तो गेट. सहकार्य करा. स्पर्धा मित्रांनो आपली आहे, आपल्या करता हे आयोजन केलेलं आहे. या दरम्यान दिनेश ठाकूर आणि प्रमोद भोईर शिरवणे गाव यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय या क्रिकेटच्या मंचावरून. प्रमोद ठाकूर आणि दिनेश ठाकूर शिरवणे गाव. सुजल घरतने एक चांगला झेल टिपत असताना त्याला आपण पाहिलं. नुकताच मी सागर गायकवाड साठी उल्लेख केला होता की बॉम्बेपाडाच्या मॅच स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती बाईक पाहायला मिळाले, परंतु सुजलने अवघ्या 24 तासाच्या आतमध्ये त्याच्या नावावरची बाईक आली. त्याला आपण आउटफील्ड मध्ये एक चांगला झेल घेत असताना पाहायला मिळाला. प्रयास कोळी सुजल या दोन्ही खेळाडूंच्या नावावरती बाईक आहे. अर्थात कालच्या रात्रीमध्ये 24 तासही उलटलेले नाही आहेत आणि ते पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलेले पाहायला मिळतात. क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये आल्यानंतर आपलं कसपणाला लावणं, कौशल्य दाखवणं आणि प्रत्येक जिथे पाहायला गेलं ना तर खेळाडूंचं आपण यश पाहतो, परंतु त्याच्या मागची मेहनत पहा. काल सकाळीपर्यंत मला वाटतं 3 ते 4 वाजेपर्यंत हा संघ खेळत होता. यावेळेचा बॉल हा फ्रॅकर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आयुष मैदानाच्या आतमध्ये आल्यात. आयुष मात्रेसाठी एक स्लॉटर होता. उसळी घेणार एक परफ्यूम डिलिव्हरी उसळी पाहायला मिळाली आणि सर्व गुण संपन्न हा चेंडू इथे प्रतीक पाटीलचा पाहायला मिळतोय. उसळी, वेग, टप्पा, दिशा सर्व गुण संपन्न एक स्लॉटर ज्याला आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये संबोधतो त्या रीतीचा बॉल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 27-2 उजव्या बाहेर बॅटची आतली कडा घेतली. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. केवळ एक सिंगल, एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये या बॉलवरती. एक धाव्याने संघ पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. येणारे समीकरण आता बदलू लागले. येणाऱ्या 14 बॉलचा खेळ इथून शेष राहिलाय आणि 46ची गरज. 14 चेंडू आणि 46 धावा. 4 बॉलचा खेळ या षटकातील संपलाय, परंतु प्रतीक पाटीलने ज्या गोलंदाजीला सार्थ अभिमान राहावा, कारण डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्या दर्जाची गोलंदाजी त्याने केली आहे. 3 धावा खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे. 4 बॉल त्याने हाताळल्यात. वेगाशी कोणतंही कॉम्प्रोमाइज त्याचं पाहायला मिळालेलं नाहीये. कलात्मकता चांगली आहे त्याच्याकडे. यावेळेचा बॉल कव्हर्सला केलाय. हवेमध्ये आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. त्या अर्थातच 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचतीये. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या एकंदरीत 30-2. किरणजी मेयर यांचाही संघ नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 30-2. यावेळेचा बॉल ऑन साइडला. चेंडू हवेमध्ये. छत्रपती शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. काय शोक आलाय. प्रसाद गायकवाड एकटाच लढतोय. एक पात्री अभिनय करतोय मैदानाच्या आतमध्ये. वॉड स्ट्रोक, वॉड बॅटिंग. हा खेळाडू थांबायला तयार नाहीये. 12 बॉल आणि आता मात्र मॅच मध्ये समीकरण बदलत चालली आहेत. उर्वरित 12 चेंडू आणि 38ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. चेक या दरम्यान जाऊया मान्यवर पाहुण्यांच्या सन्मानाकडे. आदरणीय प्रल्हाद पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मेंबर ऑफ पार्लिमेंट संजय दिना पाटील साहेब यांचे ते बंधू आहेत आणि राजकीय पटलावर, सामाजिक पटलावर या नवी मुंबई क्षेत्रामध्ये एक चांगलं कार्य ॲज अ युवा म्हणून कार्य करत असताना खूप चांगलं योगदान या नवी मुंबई शहराच्या जडणघडीमध्ये. आदरणीय प्रल्हाद पाटील साहेबांचा शुभ सन्मान मी या स्पर्धेचे जनक मयूर तांडेल यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते. आणि प्रल्हाद नारायण पाटील, प्रल्हाद दादा जेव्हा येतात ना तेव्हा त्यांच्या वडिलांची आठवण. नारायण पाटील हे नाव नवी मुंबईच्या राजकीय पटलावर योगदान दिलेलं नाव आहे. तब्बल 30 वर्ष त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य केलेलं आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आदरणीय प्रल्हाद दादा या ठिकाणी कार्यरत आहेत आणि संजय दिना पाटील यांचे ते बंधू आहेत. मेंबर ऑफ पार्लिमेंट संजय दिना पाटील साहेबांचे बंधू.
धन्यवाद प्रल्हाद पाटील साहेब, आपण आलात आणि खऱ्या अर्थाने या व्यासपीठाची शोभा वाढलेली आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 12 बॉल आणि 38ची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ घनश्याम पाटील. उर्वरित 5 मिनिटांमध्ये आपल्याला पुढचं षटक हाताळायचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक कंप्लीट करायचं, अन्यथा तुमचा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये शेवटच्या षटकामध्ये बोलावण्यात येईल. याकडे लक्ष वेधेन मी. हा, या स्पर्धेचा नियम काहीतरी वेगळा आहे. उर्वरित चेंडू जेवढे बाकी असतील ना त्यावेळेला खेळाडू आतमध्ये बोलावण्यात येईल, शेवटच्या षटकासाठी नाही. तर अर्थात तुमचा एक बॉल साठी तुम्ही 5 मिनिटं घेतला तर पुढच्या 11 बॉल साठी खेळाडू आतमध्ये असेल. यावेळेचा बॉल फटका फासला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय आणि घनश्यामने झेल टिपला. गोलंदाज क्रमांक 30 बाद. घनश्याम पाटील गोलंदाजी मार्क वरती आले आणि स्वतः कॅप्टन ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे धार, तो संघाचा कर्णधार, त्याने इथे विकेट प्राप्त केली. आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा होता, ते उधळून लावला. आयुष मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय. 36ला धक्का क्रमांक 3. 11 बॉल आणि 38ची आवश्यकता राहिली आहे मॅच मध्ये. 11 चेंडू आणि 38 धावा. लक्ष दूर आहे म्हणून खचून जायचं नाही. शेवटपर्यंत स्वतःशी सांगायचं शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. ही धारणा, हा उद्देश मनाशी असेल ना तर तुम्ही विजेते पटकावाल. अमित मुंगाजी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. जिथे लक्ष ठेवण्यात आलं होतं ते 74 धावसंख्येसह आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जिथे पडझड होत असताना पाहायला मिळाली. पूर्वार्धामध्ये एक चांगला खेळ पाहायला मिळाला. पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली प्रयास कोळीने 30 धावांची. समीर नाईक अर्थात वाघ याच्या बॅटमधून 12 धावांची खेळी आली. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून 13 धावांची खेळी आली. त्याच वेळेला सुजल घरतने 7 धावांची खेळी केली आणि त्याला चांगली साथ घनश्याम पाटीलने दिली. 9 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आणि म्हणून की काय मोठं टार्गेट इथे उभं करण्यात आलं. प्रयाची बॅट आज देखील तळपली आहे. 30 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 36ला 3. पुढचा बॉल कमी गतीने लपेटला ऑन साइडला पाठवून दिला. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. आपला फटका 440चा झटका ठोकला षटकार. मॅच ऑन, गेम ऑन. अमित मुंगाजी मैदानाच्या आतमध्ये आला आणि अर्थात सामना अजून संपलेला नाही आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, हे सांगण्याचा प्रयत्न केला. चेंडूची मागणी करण्यात येते. स्कोर कार्ड वरती धावा 42ला 3. 42 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 10 बॉलचा खेळ शेष राहिला आहे. 74चा पाठलाग करत असताना अजूनही 32ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारा यश हा विजय ठरतो, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच आणि निश्चितच इतिहास घडवत असतो. इतिहास रचला जाईल का या मॅच मध्ये. अमित मुंगाजी मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या त्याने षटका ठोकलाय आणि जिथे ग्वाही दिली की मी अजून बाकी आहे, मैदानाच्या आतमध्ये त्याने आल्यानंतर हे रणशिंग फुंकलेत. स्कोर कार्ड वरती 42ला 3 आपण पाहत आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क मध्ये घनश्याम पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. आर्या स्पोर्ट्स जिथे ओळे टीमने आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला असेल अमित मुंगाजीसाठी, गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि आमच्या अमित मुंगाजीला कोणी हलक्यात घेऊ नका. काय स्ट्रोक पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल इथे घेण्यात येईल. चला, मागील 4 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 4 मिनिटं शेष आहेत. घनश्याम पाटीलच्या माहितीसाठी आयोजकांनी जिथे काटेकोरपणे ही नियमावली पाळलेली पाहायला मिळते आहे आणि म्हणून की काय खासदार चषकाचं हे आयोजन आपण पाहतोय. यावेळेचा बॉल मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. वॅकेन्सी एरिया रन्स निश्चितच मिळतील. क्षेत्ररक्षक येतो. 1 धाव कंप्लीट केली आहे. आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवलाय. उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण सुजलला घरातला आपण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक चांगली कॅच देखील त्याने टिपली. तदनंतर एक चांगला क्षेत्ररक्षण देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चपळतेचा चीता चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या बॉडीचं बॅलन्स, हँड अँड आय कोऑर्डिनेशन, फिजिकल फिटनेस, हे साऱ्या गोष्टी आपल्याकडे असणं आवश्यक राहतं आणि ते त्याच्याकडे आहेत.
स्कोर कार्ड वरती धाबा त्या 44-3 येणारे 9 बॉल आणि 30 ची गरज, 9 चेंडू आणि 30 धाबा. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या स्टिकरला लागलाय. घनश्याम पुन्हा एकदा चेडूच्या खाली, बोल्ड अँड कॉट. अमित मुंगाजी बाद, चौथा धक्का. 44 चौथा धक्का इथे दिलाय. चौथा फलंदाज बाद झालाय. बॅकअप द लेन टाकला, बॅटचा स्टिकर जवळ लागला, एलिव्हेशन प्राप्त झालं नाही. जसा बॉल बॅटला ब्रश झाला, अमित मुंगाजी जिथे निराश मुद्रेने बाहेर येत असताना पाहायला मिळाला. कारण निसंशयपणे मागील 2 चेंडूच्या तुलनेमध्ये हा बॉल चांगला होता. गुडले स्पॉट वरती टाकला आणि इथे उचळी घेत असताना ही बॉल पाहायला मिळालाय. 44 4 स्कोर कार्ड वरती आकडा आपण पाहतोय. 8 बॉल आणि 30 ची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 30 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अजय गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अजयकडे देखील क्षमता आहे. मैदानाच्या आतमध्ये उतरणारा प्रत्येक खेळाडू हा क्षमतेनेच भरलेला असतो. आपल्याला तो खेळ करणं गरजेचं राहील ज्या पद्धतीने आपण सातत्याने प्रॅक्टिस आणि सराव करत असतो. एक गोष्ट आवर्जून अजय गायकवाडलाही म्हणावा लागेल की अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा, अपना टाइम आएगा. आणि त्याला हे दाखवावंच लागणार आहे. मोठी फटकेबाजी करावीच लागेल. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला पॅरलल फ्लॅट. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. एक उत्तम क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे. आपला हजार जबाबीपणा इथेही आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले पहा. ऑन हिअर स्ट्रिंग बॅकफुटला आलं, ऑन साइडला खेळले, पुल केला होता. क्षेत्ररक्षणाचा दर्जा क्लास. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक प्रयासला आपण पाहतोय. जिथे तिथे यहा वहा देखो जहा सारे जहा बस आपलीच हवा. प्रयास पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन डी बॉल, त्याने जेल टिपला. 5वा धक्का. 45 5. 6 बॉल आणि विजयासाठी 29 ची गरज. यस जय सर, काय विश्लेषण चालू आहे. काव्य रचना आणि खऱ्या अर्थाने आपण मराठी हिंदी आणि आपण पाहताय शब्दांची फेक. मात्र प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या नावाचा उल्लेख करावा याच्याकरता फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत. कारण युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेने एक वेगळी उंची गाठलेली आहे. तसेच दीपक आठवले सर या मैदानावर उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आपण ऐकता जयेश भोसले सरांचं विश्लेषण. ही वाणी ज्या वाणीनं समृद्ध केलं मी म्हणेन क्रीडा क्षेत्राला आणि मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर करण्याचा बहुमान. काव्य रचना, शब्दांची फेक. आणि आपण पाहू शकाल आज आमच्या समवेत दीपक पाटील सर असतील आणि सर्व आमचे गुरुवर्य आदरणीय दशरथजी पाटील सर. दैदिप्यमान सोहळा या खासदार चषकाचा आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब बाल्यामामा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे दमदार खासदार. अग्री समाजाचा हा आवाज, हा हे व्यक्तिमत्व पोचलं त्या संसदेमध्ये लोकसभेच्या. आणि खऱ्या अर्थाने अभिमान आहे आमच्या आगरी कोली समाजाला, समस्त या भिवंडी आणि नवी मुंबई शहराच्या नागरिकांना. ओटू जयेश भोसले सर. 6 बॉल आणि 29 ची आवश्यकता आहे. खरं तर राकेशजी तांडेल साहेब आपण पाहिलं ना तर आशिषजी तांडेल साहेब आणि त्याच वेळेला मयूरजी तांडेल साहेब यांचं हे आयोजन आणि त्यामध्ये गेले 30 ते 35 वर्ष ज्यांचा आवाज सातत्याने दुमदुमतोय असे खऱ्या अर्थानं दशरथजी पाटील सर यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आहे. दीपकजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकता आहात. आज ना आयोजकांनी मला कोंडी धरलाय असंच म्हणावं लागेल. कारण 2 दिग्गजांच्या मधोमध मला आणून बसवलंय. एका बाजूला दीपकजी पाटील सर ज्यांना सुप्रीमो जिथे रतनबुवामध्ये तुम्ही ऐकलत पहिले 2 ते 3 दिवस त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. आणि दशरथजी पाटील सर यांचा हात कोण धरेल या क्रिकेट स्पर्धांमध्ये किंवा समालोचनामध्ये. ज्या पद्धतीचं त्यांचं समालोचन आहे. 5 बॉल 29 ची आवश्यकता. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळालेत. काय गोलंदाजी करतोय, वेग प्रचंड आहे. सुजलला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. सुजल घरत वेगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. तो सातत्याने चांगला वेग जिथे मेंटेन करत असताना त्याला आपण पाहिलंय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर लपेटला ऑन साइडला. मिस टायमिंग झाला. बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 6. रन्स आलेल्या नाही आहेत. जडू काही इथे एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहेत.
शेअर मार्केट जसं वरती जातं आणि क्षणाला खाली येतं ना, असंच काहीतरी इथे घडताना पाहायला मिळालंय. किंबहुना सुरुवातीच्या काही षटकांमध्ये धावसंख्येची लूट होती, पार्टी चालू होती आणि आता वीज कोसळली आहे. सारे काही उद्ध्वस्त होऊन गेलंय. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात एकामागोमाग एक. केवळ हजेरी लावण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहत आहोत. 3 चेंडूचा खेळ संपला. विजयासाठी अजूनही 3 बॉल आणि 29 ची आवश्यकता. सामन्याची केवळ औपचारिकता शेष आहे. या स्पर्धेने संपूर्ण मापदंड ओलांडलेली आपण पाहिल्यात. नवी मुंबईचं क्रिकेट आज मात्र अजरामर झालं असंच म्हणावं लागेल. कारण हे आयोजन पाहता क्षणी या आयोजनाच्या प्रेमामध्ये पडावं आणि या आयोजनाबाबतीत बोलावं तर किती बोलावं, कारण शब्द थिटे पडतील इतकं नीटनेटकं व्यवस्थित आणि देखणं आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. आरा ट्रॉफीचे जनक तथा आपण एक उत्कृष्ट आयोजक म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं, ज्यांची उपस्थिती आज आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, तथा स्कोर कार्डवरती उल्वेनोड परिसराचे बाहुबली म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांनाही इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रन्स येत असताना पाहायला मिळते आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वाढारेल. इथे 47 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित शेष राहिले ते 2 बॉलचा खेळ शेष आहे. अमरजी पाटील सर यांनाही उल्वेनोड विभागाचे बाहुबली आणि उल्वेनोड प्रीमियर लीगचे जनक आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या अर्थात स्थिरावलेली धावसंख्या, रन्स आलेल्या नाही आहेत, धावा थांबल्यात. स्कोर कार्डवरती आपण केवळ नजर टाकली तर 74चा पाठलाग करायचा होता. आर्या स्पोर्ट्स ओळे टीम संपूर्ण बॅकफुटवरती इथे आली. डॉमिनेट केलं गोलंदाजांनी. हा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा अवांतर धाव, एक्स्ट्रा रन. पंचांनी दोन्ही हात केले. समांतर चेंडूवाला अवांतर, एक्स्ट्रा रन अतिरिक्तच्या मदतीने 47 स्कोर कार्डवरती आहेत. औपचारिकता शेष आहे. केवळ औपचारिकता शेष राहिली या मॅचची. 27 ची आवश्यकता. 48 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल सुजल घरत. यावेळेला लोड फुलटो ऑन साइडला. केवळ एक सिंगल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. धीरज होते त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. आणि अर्थात हा सामना इथे जिंकला तो तब्बल मोठ्या फरकाने, तब्बल 24 धाव्याने हा सामना इथे जिंकलेला पाहायला मिळतोय. तो फ्रान्सी 11 न्यू यंगस्टार बहार या टीमने ही मॅच जिंकली. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड टीम फ्रान्सी 11 न्यू यंगस्टार बहार. यस चेक या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच, या सामन्याचा हिरो जयेश भोसले सरांचं विश्लेषण, काव्य रचना, शब्दांची फेक या क्रिकेटच्या व्यासपीठावरनं आपण पाहू शकाल, आपण ऐकली. आणि युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला एक वेगळं ग्लॅमर आलेलं आहे. जगाच्या पाठीवर लाईव्ह टेलिकास्ट पोहोचवलं जात आहे. मित्रांनो, जगाच्या पाठीवर 198 देश, 10 देशांवर युट्यूबवर बंदी आहे आणि 188 देशामध्ये ही युट्यूबवर लाईव्ह टेलिकास्ट, अनेक फोन येत आहेत, अनेक मेसेजेस येत आहेत. PTCचं लाईव्ह टेलिकास्ट पनवेल आपण पाहू शकाल. टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज झालेली आहे. या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच, या सामन्याचा हिरो, 9 बॉल 5 चौकार 1 षटकार ठोकणारा प्रयास कोळी, 30 धावांची वादळी खेळ करणारा प्रयास राहिलाय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा हकदार. प्रयास या. यस, प्रयास कोहली नावाचं हे वादळ घोंगावत होतं आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं इम्पॅक्ट सोडला या मॅचवर. प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर प्रयास कोहली. आदरणीय आमचे मान्यवर पाहुणे प्रल्हाद नारायण पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आणि प्रल्हाद नारायण पाटील साहेब, सारसोले गाव. आणि सारसोले गाव म्हटलं अगरी कोली परंपरा, सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि खऱ्या अर्थाने खूप मोठी ही परंपरा आहे या आदरणीय नारायण पाटील साहेबांच्या कुटुंबाला. आणि या प्लेयर ऑफ द मॅच प्रयास कोहली. या प्रयास कोहली प्लेयर ऑफ द मॅच. काय मॅरेथॉन इनिंग खेळला आपण पाहू शकाल. ही बॅट त्याच्या हातामध्ये आहे. खरं तरी बॅट घेऊन तो झोपत असेल. प्रयास कोहली प्लेयर ऑफ द मॅच आणि प्रल्हाद नारायण पाटील यांच्या शुभ हस्ते वेल प्लेड यंग टॅलेंटेड असा हा
प्रयास कोहली आणि याच्यानंतर सुमित कुमार अँड कंपनी आणि आमचे गुरुवर्य सज्ज झालेले आहेत या पहिल्या इनिंगचं विवरण. समालोचन क्षेत्रातले इंदुरेकर महाराज म्हणून ज्यांचं नाव या पूर्ण महाराष्ट्रभर शब्द सम्राट आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत होते, मात्र मराठी भाषा आणि संस्कृत भाषा एका शब्दाचे 10 ते 12 शब्द प्रयोग करणारे आदरणीय गुरुवर्य दशरथजी पाटील सर. वेलकम सर्वच क्रिकेट रसिकांचं मान्यवर पाहुण्यांचं या खासदार चषकाच्या दैदिप्यमान क्रीडा नगरीच्या या स्पर्धेमध्ये करावे गावच्या मैदानावर सहर्ष स्वागत. धन्यवाद राकेश तांडेल यांनी. बघा याच दरम्यान आदरणीय नारायण सुतार साहेब, ज्ञानेश्वर सुतार साहेब, माफ करा, ज्ञानेश्वर सुतार साहेब सन्माननीय माजी नगरसेवक आणि शिरवणे गावाचं क्रिकेट आहे आणि ज्ञानेश्वर सुतार साहेब यांचं शुभ आगमन होताना आपण पाहत आहे. शिरवणे 11 शिरवणे संघ खेळताना आदरणीय ज्ञानेश्वर सुतार साहेब राजकीय पटलावरील सन्माननीय माजी नगरसेवक. वेलकम सर, आपण आलात आणि या व्यासपीठावर आपण स्थानापन्न होऊन बघा राकेश तांडेल वाढवत आहात. ज्ञानेश्वर सुतार यांचं आगमन झालंय. बघा त्यांच्या टीम आहे म्हणालेत का ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. चला पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, शेवटची लढत यजमान विरुद्ध पाहुणे असा हा जबरदस्त सामना. एकीकडे शिरवणे 11 शिरवणे आणि करावे 11 वन द टॉस डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. सुमित कुमार अँड कंपनी करावे 11. डोंट वरी, करावे घाबरू नका, काय असं काय बोलणार नाही मी, फक्त गेम पद्धत चांगला करा प्लीज. खरं सर्वांचे नजरा लागले तुमच्याकडं, खरं घरचं मैदान आहे. राम मंदिर कुठनं बाबरी कुठं तुम्हाला माहिती तुमच्या मैदानाची. खरं 365 दिवस तुम्ही इथं प्रॅक्टिस करता, घरचं मैदान आहे. बघा अक्का शिरवणे आणि जॅक मात्रे. बघा जॅक मात्रे पायात चप्पल पण नाही, चप्पल कधी घालत नाही ज्यावेळी नवरात्र असते ना, पण 365 म्हणतो पायात माझी चप्पल नाही. पायाला भिंगरी लावून फिरतात सलग 4 दिवस. अतिशय दमदार ज्यांनी पैशांची बरसात करणे जॅक मात्रे. या प्ले स्टेजवर जॅक मात्रे, शिरवणे गावचा हा दुसरा अंबानी. अरे बाबा बरेच पैसे लावले सकाळ, तुम्ही नव्हता पहिल्या दिवसापासून, फुल पैशाची बरसात. चला जॅक मात्रे. चला 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, शेवटची लढत. मागच्या सामन्यामध्ये आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाला पराभूत केलं. प्रांशी 11 न्यू यंगस्टर वायल संघानं दमदार परफॉर्मन्स केला. तर जॅक मात्रे बघा 500चा बघूया 50,000चं बंडल. यस, या दरम्यान अविदादा सुतार साहेब शिरवणे गाव या मैदानावर आपण उपस्थित आहेत. दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या प्लीज. आपल्याला मी इन्व्हाइट करतो या खासदार चषकाच्या व्यासपीठावर. तर पहिली सलामीची प्रारंभीची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. स्ट्राईकला असतील प्रथम आणि सुतार आणि जितेश आणि बॉलिंग मार्ग तयार. संघाचा पहिला गोलंदाज हरदेव तांडेल, करावे एक्सप्रेस. अग्निशमन दल तुमचा आता हरदेव बंब पेटवायचा आहे. तर ज्ञानेश्वर सुतार यांच्यातर्फे शिरवणे जर जिंकली 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि हा पहिला चेंडू पुन्हा पुश केलाय, मिळेल 1 धाव. हरदेव तांडेल पहिले षटक प्रगती पदावर. 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, शेवटची लढत, शेवटचा कलगीतुरा. दोन्ही संघ एकाच मतदारसंघातील आहे. मंदाताई म्हात्रे यांचा हा मतदारसंघ आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातील एकीकडे शिरवणे 11 आणि दुसरीकडे सुमित कुमार अँड कंपनी करावे 11. टॉस जिंकला करावे संघानं, पहिल्यांदा स्वीकारली फिल्डिंग. चल हरदेव तांडेल. शॉर्ट टर्नमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. राईट आर्म महोदय विकेट. पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग, जबरदस्त मारा, भन्नाट मारा, सुसाट स्पेल. बघा दहकता, भेदकता, अचूकता याचा हा परिपूर्ण मिलाफ. परिपाक. टोटल धाव संख्या 1 वर. चांगली गोलंदाजी. डावकुरे आता फलंदाज.
प्रथम सुतारला हॅट्रिक साठी विकेट. कुशल सुतार यांच्यातर्फे 2000 रुपये कॅश प्राइज. आणि हा पहिला चेंडू मिस फिल्डिंग, चेंडू ढेंगातून पसार झाला आणि अतिशय खराब फिल्डिंग. धावसंख्या झाली 5 वर आणि हा पहिला चौकार बॅट्समन प्रथम सुतार यांनी 50 धावा. अर्धशतक कुठलं? साईधाम नेरुळगाव यांच्यातर्फे 10,000. क्या बात आहे. बघा गाव कुठलं, लावतात कुठे. आणि हा यश पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न, तर मिळेल फक्त 1 धाव. संघाची धाव संख्या झाली 6 वर 6 बनन हरदेव तांडेल. जितेश इज बॅटिंग ऑन 5. एक दमदार चौकात चांगलं टायमिंग होतं. अतिशय दमदार सदा बाल्यामामा चषक 2025 हे बहारदार अभूतपूर्व आयोजन. तमाम महाराष्ट्रामधील नामवंत स्पर्धा, ही स्पर्धा ते झाले ब्रँड. बॉलिंग मार्क होते हरदेव तांडेल. संघाचा पहिला मीडियम पेसर राईट आर्म होते विकेट. आणि हा यश पुन्हा 11 धावा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल मिड विकेटला. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 7 वर. 10,000 रुपये मिळतील जर अर्धशतक ठोकलात. साईदाम नेरुळ. चेक शिरवण्याच्या संघाच्या कुठल्याही बॅटरने लगातार 3 षटकार मारले तर समाजसेवक दीपेश पाटील शिरवणे गाव यांच्या वतीनं कॅश पारितोषिक 3,000 रुपये करावे. संघासाठी एकही ऑफर नाही, हे दुर्दैव आहे. आणि हा यश पुन्हा अप्रतिम फटका, अप्रतिम कवरा. चेंडू लक्षा कवरा आणि लॉंगा यांच्या मधून मिळेल 1 धाव. संघाचा टोटल स्कोर झालाय 8 वर. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर राहिला. शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी. 1 बॉल टू ग्रो फॉर्म हरदेव तांडेल. करावे आणि शिरवणे दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ तुल्यबल असा हा जबरदस्त सामना. हाय व्होल्टेज मुकाबला, दमदार स्पर्धा. एकीकडे ठाकरे गट, दुसरीकडे शिंदे गट. राजकारण राहू द्या चुलीत, ओनली एंटरटेनमेंट. कारण क्रिकेट इज अ फनी गेम. जॉब बायकॉट नेहमी म्हणायचे क्रिकेट इज अ फनी गेम. षटक क्रमांक पहिले संपुष्ट. हरदेव तांडेने धावा मोजल्या. पहिलं षटक 6 चेंडू आणि धाव संख्या 8 वर. चांगली गोलंदाजी केली. कारण पहिले षटक हे पॉवर प्ले मध्ये होतं. जॅक मात्र कुठे आहेत दिसत नाही, कारण त्यांच्या गावचा संघ आहे शिरवणे. चला हा येस रौनक तांडेल. येस प्रल्हाद पाटील आमचे एकेकालचे नारायण पाटील नगरसेवक ज्यावेळी स्पर्धा व्हायच्या रामलीला मैदानामध्ये तेव्हा आमचं मानधन होतं 100 रुपये. नाही मस्तुस्थिती आहे. एक ऑफर आली आहे. सुमित कुमार अँड कंपनी करावे गावच्या कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक मिळवली तर जमाल कमाल मालामाल याच्याकडनं 3,000 रुपये. 36,000चा फटका खाऊन देखील आदरणीय अविदादा सुतार साहेब आपण या मैदानावर उपस्थित आहात. आपण मॅच पाहत आहात. मात्र मी आपल्याला या व्यासपीठावर इन्व्हाइट करतोय. प्लीज सर माझा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर. अविदादा सुतार साहेब क्रिकेट करता खूप योगदान दिलेलं व्यक्तिमत्व आहे. सामाजिक राजकीय पटलावर व्यक्तिमत्व. अविनाश सुतार मात्र हे समाजा फायद्याचं आहे. नेहमी पैसे देत असतात, नेहमी ओटी भरत असतात. अविनाश सुतार एक दमदार दानशूर व्यक्तिमत्व. दोस्ती ग्रुप तर्फे करावे संघाला विकेट हॅट्रिक 3,000 रुपये. चला रौनक तांडेल बॉलिंग मार्क होता यार. हो येस अप्रतिम डिलिव्हरी. अतिशय जबरदस्त मारा. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. जालिम जलाल विषारी मारा विखारी मारा. दमदार गोलंदाजी. पहिल्या चेंडू पासून सेट होऊन आलाय. धाव संख्या 8 धावा. तर जॅक मात्रे ऑनलाईन जोडल्यात. आणि हा यस अकोटाबाद हा ट्रॅकर आक्रमण करण्याचा प्रयत्न. दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. काय जबरदस्त चेंडू. सलग 3 चौका, सलग 3 षटकार. मास्टर जॅक मात्रे फ्रॉम शिरवणे गाव. येस भूखंड कुठला तरी प्लॉट विकला असेल, त्याच्याशिवाय 1 वर्षात नाही. पण ते आज इकडे स्टेजवर काय येत नाही. यस चॉप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगला चेंडू तितक्या सफाईनं. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 9 वर.
एक धाव मिळेल. धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोइज मुव्हिंग 9 पॉनन. पहिल्या षटकात धावा दिल्या हरदेव तांडेल. 6 चेंडू 8 धावा. चांगली गोलंदाजी केली. जरी विकेट नाही प्राप्त झाली परंतु जबरदस्त मारा केला. कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक रौनक तांडेल. 3 चेंडू ओनली 1 रन्स. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. बाल्यामामा चषक 2025 या स्पर्धेचे दमदार आयोजक मयूर अभिमानी तांडेल, आशिष अभिमानी तांडेल. आणि हा यस पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल. पहिला ब्रेक थ्रो, पहिला विकेटचा बदल रौनक तांडेल. आणि हा पहिला धक्का, विकेट प्राप्त होईल. प्रथम बॅक टू द डगआउट. यस चेक या दरम्यान उमाकांत भोईर गुरुजी शिरवणे गाव. पण व्यासपीठावर यायचं आहे ही विनंती असेल आशिष तांडेल आणि मयूर तांडेल यांच्या वतीनं, आयोजन कमिटीच्या वतीनं. येस धन्यवाद अविनाश सुतार. या तो प्लीज क्रिकेटचे भयंकर शौकीन. शिरवणे गावाला म्हणजे खरं जर क्रिकेट कोणी इम्प्रूव्ह केलं असेल तर अविनाश सुतारनी. मग पैसा असेल, काही याची मदत असेल, सरळ असते मदत करत असतात. पहिला धक्का, पहिला हादरा, पहिल्या फेकेचा बदन. पहिला मुतखडा बाजूला किडनीमध्ये अडकलेला. पहिल्या फेकेचा बदन, पहिल्या फेकेचा सबाया सुपडा साप, पहिल्या फेकेचा एन्काउंटर. नवीन बॅट्समॅन, पहिल्या फेकेची एक्झिट, 1 डाऊनची एंट्री. 9 for 1 मेहबूब. रौनक तांडेल 4 चेंडू मध्ये फक्त इनमेन 1 धाव 1 बली. काय भन्नाट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला थोडस बॅकवटवर. हो येस ग्रेट डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. बघा काय गोलंदाजी आहे रौनक तांडेल. अचूक टप्पा. ओनली बघा पहिल्या षटकात फक्त 8 धावा आणि 5 चेंडू मध्ये 1 धावा. यस जर विपुल भोईर यांनी जर झेल पकडला तर सूर्या अंकल कडनं 500 रुपये आमचे रिक्षा मालकचे गुरुवर्य. येस धन्यवाद. आणि हा लॉक केलाय, जबरदस्त टायमिंग. आणि हा पहिला दमदार सिक्सर ओरपी चेंडू होता, आक्रमण केलं. आणि हा दमदार टायमिंग बॅट्समॅन मेहबूब न आव देखा न ताव देखा. आणि हा पहिला दमदार सिक्सर, जबरदस्त अटॅक. आणि रौनक तांडे यांचं षटक पहिलं संपुष्टात. 12 चेंडू आणि संघाची धावसंख्या 15 वर. यस भूषण सुतार यांच्याकडून महबूब साठी यस चौकार हॅट्रिक करतात जॅक मात्रे आणि सिद्धू यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक. जॅक वेगळ्या रंगामध्ये आहे गुरुवर्य, काय म्हणतात? नक्की नाही जॅक आहे. बघूया जॅक म्हणतोय की तुम्ही माझा जरा जास्तीत प्रचार करा. जॅक मात्रे बघा पायात चप्पल नाही पण पैसे मात्र लावतात. आणि कट्टर शिवसैनिक, हाडाचा शिवसैनिक, कट्टर नाही हाडाचा. चला 15 वर 15 12 चेंडू मध्ये 15 धावा 7.5 धावांचं इक्वेशन समीकरण अस्किन रेट. नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वजने तिसरं षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क व तयार. हरदेव तांडेल त्याचं हे असेल दुसरं षटक. बॉलिंग मार्क तयार. यस या दरम्यान रौनक तांडेल यांच्याकरता कॅश पारितोषिक 500 रुपये. अविदादा सुतार यांच्याकडनं आपण 500 रुपये. बघा अविदादा सुतार बघा खरं म्हणजे ते शिरवण्याचे आहेत परंतु सर्वांना इम्प्रूव्ह करायचा भेदाभेद नाही. जे आहेत ते आपले सर्व प्लेयर आहेत. अविनाश दादा धन्यवाद देतो आपण. अशी दानशूर व्यक्ती खरं बऱ्याच स्पर्धा मी बघितल्या अविनाश सुतार असले की नक्कीच. हरदेव तांडेल शिबू हो येस पुन्हा एकदा वाईटचा इशारा. सबैर मारा, दिशाहीन मारा, खरा मारा, तकलादू मारा. 1 धावेचा इशारा, 1 धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर 16 वर 16 पर लॉस ऑफ 1 विकेट. बॅट्समन क्रीजवर असते मेहबूब आणि नॉन स्ट्रायकर आहे जितेश. स्ट्राइक व जितेश खेळेल लेफ्ट आर्म राईट आर्म. आणि हा यस चेंडू पुन्हा एकदा भरकटलाय परंतु आउटसाइड ते पुन्हा डॉट डिलिव्हरी, चांगली डिलिव्हरी. कमबॅक करते गोलंदाज शिबू. कमीत कमी 40 आत रोकायला पाहिजे.
कारण प्रतिस्पर्धी संघ हा शिरवणे अतिशय बलाढ्य संघ, नामवंत, नामांकित, यशवंत. येस मटन ग्रुप 500 रुपये. आणि हा यस दशरथ पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद. आणि हा पुन्हा एकदा दमदार टायमिंग, अफलातून पटका. येस पहिली ओटी भरले मटन ग्रुप. तुम्ही मटणा उद्या 1200 रुपयांनी किलोने विका. अच्छा अच्छा ओके थँक्यू. मंडळ आभारी आहे. अजून बकरे कापा. 1200 करा. बोलिंग मार्क तयार शेपू. पण आमच्या ओट्या बरा, आमच्या ओट्या रिक्त ठेवू नका. षटक क्रमांक 3 प्रगती बदा शेबू तयार. संघाच्या वतीनं पहिलं, संघाच्या तिसरं षटक आपल्या ठेवणीला पहिलं षटक. पुढचा चेंडू. धाव संख्या 20 वर. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. आणि ज्ञानेश्वर सुधार सर हे वातावरण हे गोवा वाटतंय. आणि अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक. कारण इथं कितीही प्या तरी चढत नाही असं हे वातावरण आहे. नाही खरोखर मस्कर नाही करत. जाताना घरी बरोबर जातात. शेजाऱ्याच्या घराचा दरवाजा खटखटत नाही. जाताना आपल्याच घरी जाते हे विशेष आहे. लगेच उतरते कितीही प्या. टोटल स्कोर शेबू संघाच्या वतीनं पहिला आणि सांगिक तिसरं षटक. हो येस पुन्हा खोदून काढला चेंडू. चेंडू जाईल मिडवे केला तर मिळेल फक्त एक धाव. 100 कोचबीने. टोटल स्कोर इज 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात धावा आले तब्बल 8 धावा. दुसऱ्या षटकात नंतर मात्र 7 धावा. आणि तिसरं षटक प्रगती बदा शेबो. दमदार गोलंदाजी, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग मध्ये लास्ट डिलिव्हरी. 1 बाद 22. 2 बॉल आहे. 2 बॉल्स टू गो. उदय तांडेल, गुरुनाथ पाटील असे नामवंत बघा सकाळपासून मैदानात उभे आहेत. 18 तास ड्युटी. भैया देखील झकमाती यांच्या समोर. मग काय 18 तास ड्युटी. सकाळी तिकडे दिव्याला, रात्री इकडं पीटीसी वाले पण. यस याच दरम्यान ज्ञानेश्वर ठाकूर यांच्याकडनं गुरुवर्य दशरथजी पाटील यांच्याकरता 500 रुपयाचा कॅश पार्टी. धन्यवाद. येस मंडळ आभार आहे. म्हणून या मॅचला मी का बसलो याचं कारण हे आहे. बरोबर की नाही. यस याच दरम्यान टीके माली साहेबांचं शुभ आगमन होताना आपण पाहताय. टीके माली सर या प्लीज. रायगड गौरव जयजी भोसले साहेब आणि चर्चा चालू आहे दोन्ही या मातब्बर समालोचक. मटन ग्रुप आणि येस टकोबा. पुन्हा एकदा पुश केला, टॅप केला, चेंडूला बदलला, चेंडू टर्न केलाय, चेंडूचा बिमोड केला, चेंडूचा मेटोंडी मोडूत काढलाय. टोटल धावा झाल्या तब्बल 25-25. 2 आणि 1. यस चेक जो बॅटर आहे जितेश त्याच्याकरता देखील अवी दादा सुतार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश पारितोषिक आलंय. धन्यवाद. येस अविनाश सुतार बघा कोणी असो, गोलंदाज असू द्या, करावे असो, शिरवणे असू द्या, मध्ये अविनाश सुतार सर नेहमी AKPL असू द्या, त्यांना कलाकारांची जाण आहे. हो येस धन्यवाद. असेच घेऊन या जरा. खरं म्हणजे AKPL ला जे 2 होते ना डिलिव्हरी बॉईज, अमेझॉन, स्विगी, एक विरचम माडवी आणि दुसरे ब्लिंकिट. कोणाला नाही कलेक्शन तेवढं का कुठं पैसे आहेत. तर 25 षटक क्रमांक 3 संपूर्ण बघूया. टार्गेट बघा 8.33 असे इक्वेशन आतापर्यंत करावे संघाने दमदार गोलंदाजी शिरवणी संघाला रोखलेला आहे. जास्तीत धावा जमवण्यापासून तुमच्या जर 40-50 धावा झाल्या ना, कारण नंतर मात्र धावा इथे चेस होत नाही. यस सर या दरम्यान टीके माली सर रायगड भूषण पुरस्कार, उत्तम निवेदक, उत्तम सूत्रसंचालक आणि अनेक क्रिकेटची मैदानं गाजवली. आणि दशरथ पाटील सर आपल्या सोबत 25 वर्ष या समालोचन क्षेत्रामध्ये आपण अनेक आठवणी आहेत आपल्या या जीवनातील. मी म्हणेन आदरणीय टीके माली सर. यस धन्यवाद. 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि दोन्ही संघाला विनंती करतो तुमच्याकडे गार्ड नसतील ना तर सरळ खोबऱ्याच्या वाट्याला लावून या. कारण खोबऱ्याच्या वाट्याचा फायदा तुम्ही सांगतो. मॅच समजे खोबरा धुवायचा आणि मिक्सरला टाकायचा, मटणामध्ये वापरायला काम. बरोबर की नाही. एक वेळ खोबरा गार्ड तुटला मग खोबरा तुटणार नाही. बघा मिक्सरचे ब्लेड पण कधी कधी तुटते. अजून बोललो असतो पण तो स्पर्धा लाईव्ह आहे.
यस या दरम्यान जर शिरवणे संघानं 50 धावा अचीव केल्या तर ज्ञानेश्वर सुतार साहेबांच्या वतीनं कॅश पारितोषिक 5,000 रुपये. राकेश तांडे मटन ग्रुप पहिली ओटी भरली त्याच्यामध्ये पुन्हा एकदा धन्यवाद देतो. अजून एक पॅक जास्त टाका म्हणजे खिशात हात घालाल. तर आदेश तांडेल बॉलिंग मार्क होता या षटक्रमात 4थ्या प्रगती पदावर आणि हा या डाकुल्याचा पुन्हा फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल मिड विकेटला चांगलं फिल्डिंग परंतु यस ग्लॅश अपराधी आपटॉन भेट जिथं 4 धावा तिथं 1 धावेचं बेनिफिट. टोटल स्कोर झाला आहे 26 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आज आम्हाला ज्यांनी मदत केली अतिशय दमदार समालोचक जयेश तांडेल, जयेश भोसले असतील, दीपक पाटील आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालं रायगडची दमदार मुलुक मैदानाचा सूत्रसंचालन समालोचन रायगड गौरव जे सुनीलजी तटकरे यांच्या शुभ हस्ते ज्यांना करून आमचे टिके माळी सर आणि आमचे गावचे जावई आहेत. ये जॅक मात्रे यांचा बराच यस तर शिरोण्याचे कुठल्याही फलंदाजांना किती 3 चौकार मारले तर 1000 रुपये जॅक्स मात्र. यस 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज म्हणजे आमची जी एनर्जी बाया आणि फलंदाज बाद होईल. अप्रतिम झेल जॅक मात्रे बघूया 3 चौकार मारले 1000 रुपये घेऊन जायचा म्हणजे आमची एनर्जी वेस्ट होत त्याचं काय, आमच्या कॅलरीज कमी होत त्याचं काय. थांबा झेल बघूया. नो दॅट शुड बी सेफ आहे. स्वतःला बॅलन्स केलं सूर्यकुमार यादव स्टाईलचे आटोंकून देणारा अप्रतिम झेल आणि झेल घेणारा होता क्षेत्ररक्षक विपुल. त्याला 500 रुपये लावले होते. अंकल सूर्य अंकल या आता या लवकर. यस अनिकेत तांडेल जर लगातार 2 षटकार मारले तर जॅक मात्रे कडून 1000 रुपये. चौक्याला पण 1000 न पुढच्या ज्याला म्हणजे टोनकानं बैल एकच आहे काहीतरी भेदाभेद आहे की नाही. चौक्याला पण 1000 न शक्याला पण 1000 जरा वाढवा जरा काहीतरी भेदाभेद ठेवा. 1200 ठेवा 1000 ठेवा 200चा काहीतरी तफावत ठेवा. या जमा 3000 रुपयाचे कॅश प्राइज फॉर विकेट हॅट्रिक ओनली भर करावे. आदेश तांडेल तुमच्यासाठी नामी ऑफर असेल बघा जबरदस्त ऑफर. आदेश तांडेल तयार आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह चांगलं टायमिंग प्रॉपर स्टॉप आणि डीप एक्स्ट्रा कॉल प्रोटेक्शन आहे. दरम्यान मिळतील 2 धावा संघाचे धावसंख्या फैलावेल. टोटल स्कोर इज 28 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. अतिशय दमदार स्पर्धा नामवंत स्पर्धा दमदार आयोजन. धावसंख्या 28. जर शिरोण्याचा कुठलाही फलंदाज 3 षटकार मारले जॅक मात्रे भावेश दमाने. ओ यस लॉप केलाय जबरदस्त टायमिंग. ओ ड्रॉ झेल झाल्या ड्रॉप. दीपेश कारण तुमच्या हातात ना मच्छरदाणी पाहिजे. मच्छरदानीची मच्छर माझी बॅट असते नाही तर बॅडमिंटन झेल व्हायला होता कारण मॅच क्रुशियल आहे आणि संपूर्ण करावे गावचं अस्तित्व आहे. 2 धावा मिळते सांगा. टोटल स्कोर झालाय 30 ओव्हर 2 बाद 30 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर राहिले 2 बॉल. आदेश तांडेल यांनी देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली. भन्नाट मारा केला सुसाट मारा. धावसंख्या 30 वर 2 बाद 30 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आदेश तांडेल जर कुठलाही शिरोण्याचा फलंदाज एक षटकार मारते तर योगेश मडवी यांच्याकडून योगेश मडवी कुठलाही षटकार प्रत्येक षटकार एव्हरी सिक्सर 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि हा या शॉर्ट पिच चेंडू पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न. ओहो ग्रेट डिलिव्हरी दमदार टायमिंग नेत्रदीपक फटका चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस वज्र टोळा भीम टोळा मुष्टी प्रहार. दॅट शुड बी 6 रन्स. टांगा पलटी घोडा फरार. धावसंख्या 36. बॅट्समन षटकार खेचणारा गोल फलंदाज अनिकेत तांडेल ज्याचा मग झेल ड्रॉप झाला तोच काय. येस बघा असं झेल सोडला भिंगारीवाल्याने परेश ठाकूरचे. त्याच्यानंतर त्यांचा उपद्रव 3 कॅच सोडले. कॅचेस विनिंग द मॅचेस.
आणि हा पुलटा चेंडू स्वीप केला, स्लॉग स्वीप. अरे आणखीन एक तडाखा. आदेश तांडेल 1000 रुपये लागू झाले आहेत. चेक लगातार 3 षटकार मारले तर ज्ञानेश्वर सुतार साहेबांच्या वतीनं 3000 रुपयाचं कॅश. ज्ञानेश्वर सुतार अर्धा हात घाला खिशात होता. 2 तर झालेत ऑलरेडी. दमदार बॅटिंग केली अनिकेत तांडेल. जिथं धावांची आवश्यकता होती तिथं ती ही क्रुशियल बॅटिंग, दमदार फलंदाजी, जबरदस्त एक्झिबिशन, परफॉर्मन्स, प्रात्यक्षिक, आउटस्टँडिंग बॅटिंग फ्रॉम मिस्टर अनिकेत तांडेल. इज बॅटिंग ऑन 16 आफ्टर 4 डिलिव्हरीज. बघा 400चा स्ट्राईक रेट. अनिकेतने 2 येस अनिकेत अजून 2 मारले, अजून मारले तर किती? 3 मारले तर अविनाश अजून का 1-2 मारले, अजून किती मारायला सांगतात? हरिचंद्र सुतार यांच्याकडून 3000 रुपये. अजून एक मारले तर 3000 रुपये देतील. 3000 रुपये हा ते देऊ ना आपण. इथं कॅश ठेवा जरा. ते 1000 रुपये आहेत ना त्याला अनिकेतला. भले 400-500 रुपये कमी द्या पण रोखीत द्या. मारवाडी कसं सांगता बाबा 200 रुपये कमी द्या पण घेऊन जा माल. स्कोर अपडेट करा सर प्लीज. धाव संख्या 42 42. त्याला राहिलं म्हणते शेवटची बोरी. हरदेव कुठं असेल रे? हरदेव तांडेल शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर. धाव संख्या 42 10.50 असे हे आस्किंग रनर असेल. अतिशय दमदार जबरदस्त आयोजन. बाळ्यामामा चषक 2025 सुप्रसिद्ध मैदान. कैलासवासी दिवंगत गणपती तांडेल पहिला चेंडू तयार आणि हा पुलटा चेंडू लॉब केलाय. विपुल भोईर अंकलचे किती 500 होते का? हे 1000 या सूर्या उद्या वाटलं नका पेऊ रविवारी पण त्यांना भाच्याला द्या जरा. मेवना अच्छा मेवना खुश तर बायको खुश. बरं की नाही? एका भावाला नको मेवण्याला द्या. धाव संख्या 42. ना सुकट बरी ना बोंबील बरा, ना सुकट बरी ना बोंबील बरा, ना मुंबरा बरा ना कौसा बरा, घरवाली बरी तर समदा बरा. 3 बाद 42 सद्यस्थिती विद्यमान असता हरदेव तांडेल. येणारा फलंदाज द न्यू बॅटर, न्यू मॅन, न्यू कमर्स मंदार पाटील प्रभू. ज्याला शिवण्या कुठकुठले आणले आता. प्रभू आहे, तांडेल आहे, सगळं कॉकटेल आहे, सगळं कॉम्बिनेशन, सर्व समावेशक टीम, सर्व धर्म समभाव. 42 हरदेव तांडेल बॉलिंग मार्क तयार. आणि ह्या दिशाहीन दोन्ही येस आउटसाइड लेग स्टंप सवयला मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा इशारा संकेत. स्टंप कुठे, चेंडू कुठे, जखम मांडीला, आई इलाज शेंडीला. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. 1 धाव मिळेल. टोटल स्कोर इज 43. 4वर 3, चौकवर 3. हो येस आउटसाइड स्टंप दॅट शुड बी वाईट. पहिल्यांदा लेग स्टिक नंतर आउट स्टिक. बघा डावी एसटी आणि उजवी एसटी अजूनही सूर गवसल्याने हरदेव तांडेल यांना. अरे असा कसा तुझा बंब कुठे जातोय, आग कुठे लागलाय आणि फायरमॅन आहेत. शिरोण्याचा कुठलाही फलंदाज या शिरवण्याचे कुठलेही फलंदाज षटकार मारते तर 500 रुपये. षटकार मारले तर 500 रुपये. योगेश माडवे. हो येस पुन्हा एकदा ग्रेट डिलिव्हरी. तितक्या सभांच्या नुजायला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आणि मिळेल 1 धाव, पुन्हा एकदा 2 धाव. बघा लेझी क्रिकेट, सुस्त क्रिकेट, जिथं एकही धाव तिथं 2 धावेचा बेनिफिट. कारण यात नंतर धावा तुम्हाला कठीण जातील चेस करताना, कारण इथं नंतर चेस होत नाही असा आतापर्यंतचा इतिहास आहे. 3 दिवसाचा 3 रात्रीचा. धाव संख्या झाली 46. 46 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चला स्पीड अप करा प्लीज. राईट महोदय विकेट. पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न, तसाच फटका चेंडू जाईल. पुन्हा एकदा खराब फील्ड. हे देखो धाव संख्या 48 50.
धावसंख्या 50, त्यांच्या बापाचं काय जात आहे. सुमित कुमार अँड कंपनी आहे दिलदार. 50 झाल्या. जागबाई आता तुम्ही 500 रुपये तर ठेवा जरा प्लीज. 50 नाही असं मस्कर नाही करत. धावा 50 झाल्या. ते 1000 रुपये अनिकेतला लागू आहेत ना. कोणाला ते द्या इथं नंतर द्या, पण नंतर आम्हाला टेन्शन नका देऊ प्लीज. जीपी करते ना या. जीपे नको रे, जीपेवर भरोसा नाही. नाही हो ना मी जॅक्स मंत्री आहे. जीपेवर भरोसा नाही. सला संडासामध्ये हागला तरी जीपे. चला 5 रुपये खिशात नाही. नवी मुंबईचा कट्टर शिवसैनिक आहे ते मी. अच्छा शिवसेनेक असू द्यावं, आम्ही पण शिवसेनेक आहोत. नुसतं शिवसेना अचवला चालत नाही. एवढं शिवसेनेने दिलदार असतात बरोबर की नाही. शब्दाला शिवसेना मनसेवाले दिलदार असतात. शब्दाला जागणार. येस नक्कीच. हो येस आउटसाइड द अपस्टम. पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी. राहिला फक्त शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी फ्रॉम मिस्टर हरदेव तांडेल. टोटल स्कोर झाले 50. 2 बॉल आहेत. अच्छा पहिले 2 वाईट होते. हो यस चाबुक शॉट. जबरदस्त टायमिंग मध्ये चेंडू असेल आणि हा अप्रतिम झेल लॉफ्ट केला होता. वरपे चेंडू होता. ऑन द रस खेळण्याचा बराच काळ हवेमध्ये होता. आकाशाची उंची मोडल्याने चेंडू गिरफ्तार झाला. बाहुपाशात, विलक्यात, कवेत, कुशीत चेंडू विसावला गेला आणि राहिला फक्त मी शेवटचा बॉल. येणारा फलंदाज आणि 4 झेल विपुल म्हणजे झाले 2000 झाले. सूर्याभाई सूर्यास्त झाला वाटतं. चला 50. कमाल धावसंख्या जबरदस्त धावसंख्या. धावांचा उकडा लकडा तगादा पैदास. धावांचा रतीब, धावांचा खुराक, धावांची गंगा गेली, धावांची गटार गंगा. 3 बाद 50. राहिला शेवटचा बॉल हरदेव तांडेल यांच्या पटडीमधला. लास्ट डिलिव्हरी प्रणित जोशी नवीन फलंदाज. शिरवणे संघाची सध्या तरी परिस्थिती अतिशय स्ट्रॉंग. बघा 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी आणि हा यस ऑनसाईडला पुन्हा चांगला चेंडू. तिथे सभारी चेंडू लॉंगॉनला आणि फलंदाज बाद झाला. मिळाले 1 धाव आणि पाहिजे 52 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामध्ये जवळजवळ 1.25 टार्गेट असेल. चला 5 बाद 51 51 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. आणि नंतरचं समालोचन करण्यासाठी आय विल टेक रेस्ट या टीकेमध्ये सर. चेक या दरम्यान व्यासपीठावर स्थानापन्न सन्माननीय माजी नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेचे आदरणीय ज्ञानेश्वर सुतार साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. मान्यवर पाहुणे आणि शिरवणे गाव टीम या ठिकाणी खेळतोय आणि आपल्या गावाला मोटिवेट करण्यासाठी ते आले आहेत. क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान. नवी मुंबईच्या कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय पटलावर अनेक मोठे उपक्रम, मोठ्या क्रीडा स्पर्धा त्या शिरवणे नगरीच्या मैदानावर आपण त्यांच्या माध्यमातून पाहताय. आणि शांत संयमी असं हे व्यक्तिमत्व आपण नेहमीच पाहताय आणि उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. यस 52 धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण असेल. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद अतिशय जबरदस्त. बघूया प्रेक्षकांचा. बघा ड्रोनदारवर जरा परिसर दाखवा प्लीज. फक्त पिनाला नका दाखवा प्लीज. यस चेक या स्पर्धेचे जनक मयूर तांडेल यांच्या शुभ हस्ते खासदार चषकाचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहताय आणि या व्यासपीठावर आदरणीय ज्ञानेश्वर सुतार साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करण्याचा भाग्य आम्हाला लाभले. कारण क्रीडा क्षेत्रासाठी चांगलं योगदान. नवी मुंबईच्या राजकीय पटलावर नेहमीच शिरवणे गाव असेल, नवी मुंबई शहरातील आगरी कोली समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारं हे एक अतिशय चांगलं आणि अभ्यासू व्यक्तिमत्व. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि या व्यासपीठाची शोभा या ठिकाणी वाढलेली आहे. ओ टू कॉम्बॉक्स. बघा शिरवणे गावाला एक नामी ऑफर आहे. शिरवणे गावचे क्रिकेटचे भयंकर चाहते अविनाश हरचंद्र सुतार यांच्यातर्फे 5000 रुपये कॅश प्राइज. कोणीही कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जर प्राप्त केलीत तुम्हाला मिळतील वेगळे 5000 रुपीज.
जयदीप सुतार यांच्याकडून प्रत्येक गोलंदाजाला विकेट साठी हे जयदेव सुतार 3000 रुपये. तुम्ही काय इथं डिलिव्हरी बॉय आहेत का? ते झोमॅटोला असतात ना, स्विगी वाले, अमेझॉन वाले. लगातार 2 विकेट साठी जॅक्स मात्रे आणि हे लगातार 2 विकेट साठी 1000 रुपये. 1000 रुपये तुमच्यातर्फे. हा मी आणि सिद्धू कुंभार. अच्छा जॅक्स यस. मात्रे आणि सिद्धू कुंभार. फक्त पैसे तुम्ही द्या, आमच्या डोक्याला व्याप नको देऊ प्लीज. नाही नाही काय आहे बेकार का पैशाचा? मी आव ना सगळे व्यवहार बरोबर, आर्थिक व्यवहार बरोबर असतात. बरोबर की नाही? तुमच्या जवळ कशाला आलो असतो? नाही नाही आता तेच नको नको. नंतर काय हो, असं रायगडला असेच झाले. एका नावले 10,000 गेल्यानंतर तो गायब झाला, पत्ता नाही त्याचा. आता द्यायचे पैसे कोणी नाही असे तो मग शिरोणेकर आहे तुमच्या सोबत. तर निखिल पाटील याच्या प्रत्येक धावेला 50 रुपये, पंकज पाटील 50 रुपये एव्हरी रन. अरे 50 10 झाले 500 झाले ना. चला अविनाश हरचंद्र सुतार विकेट हॅट्रिक शिरोणे गावचे आहेत, त्यांच्यातर्फे 5,000 रुपयाचे कॅश प्राइज. काय जबरदस्त मॅच, पैशांची बरसात, पैशांचा पाऊस. जयेश तांडेल प्रत्येक षटकार, संदीप तांडेल 500 रुपयाचे कॅश प्राइज. मटन ग्रुप कट आहे. रोहित पाटील जर लगातार 2 विकेट घेतोय तर जॅक्स मात्रे आणि सिद्धू कुंभार यांच्याकडून 1000 सिद्धू कुंभार आणि जॅक मात्रे किती 1000 रुपये. 1000 रुपयाचे कॅश प्राइज. 2 विकेट साठी. अरे तुमच्या ते कॉमेंट्री कमी, तुमचा जास्त बोलबाला आहे. दिनू शेठ यस यस गुरुवर्य बघा, दिनू शेठ तांडेल यांनी प्रत्येक धावे करता जयेश तांडेल याला AKPL ला 200 रुपये ठेवले होते. अजून पैशांची बरसात होईल आणि 4,200 रुपये दिले होते. 21 धावांकरता पहिला आणि हा यस पहिला आणि अशा प्रकारे आयोवा झेल षटकार हॅट्रिक जमाल. सरळ 3 षटकार मला जमाल याच्याकडून 3,000 कॅप. आणि हा पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बंधन बॅट्समन षटकार. मी काही ते विकेट बोलते ते 6 रन. जर रोहित विकेट हॅट्रिक घेतोय ना, षटकार तुमचे 500 रुपये आहेत ना. संदीप तांडेल यस पहिला दमदार सिक्सर. अरे तुमची ऑफर नका लावू, आम्हाला इथं कॉमेंट घाल जमत नाही. ते ऑफर तिकडे आहेत बसले आमचे ते दुसरे. अजून एक चौकार येतो, लाजवाब स्ट्रोक आपण पाहू शकाल आणि अडवण्याचा प्रयत्न. संघाचे धाव संघ दिले 8 वर बिनबाद 8 फॉन रन. तुम्हाला पैसे लावायचे तिकडे जाते, राकेश तांडेकर जा प्लीज. नाही नाही कसं माहिती आहे, अविनाश सुधार आपला ज्ञानेश्वर सुधार डिस्टर्ब होते हो, कारण मॅच कसं अटीतटीच आहे. कारण अशीच मॅच झाली होती नेरुळ गाव आणि सारसोळे, शेवटची मॅच होती. जॅक मात्रे लावा नंतर प्लीज. दरम्यान आपण पाहू शकाल 40+ लेजेंड कैलास मामा म्हात्रे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. कैलास मामा म्हात्रे या सर प्लीज. येस धाव संख्या 8 वर निखिल पाटील आणि जबरदस्त जोडीचं आगमन. हो हो यस शॉर्ट पिच चेंडू कुठला पाहिजे, लॉंग ऑन क्लिअर करीत आणि हा दमदार टायमिंग जयेश तांडेल मॅन फॉर्म करावे गाव. काय टायमिंग बघा, शॉर्ट पिच चेंडू वीरेंद्र सेवाग स्टाईल, पूर्ण ताकद लावली, जनरेट केली पॉवर आणि मोठे चौकार षटकार. थांबा जावा प्लीज, वेट अँड वॉच. थांबा, तुम्ही नका बोलू, तुम्ही नाही, तुम्ही काय अधिकृत आहात काय? यस करावे गावच्या कुठल्याही बॅटरने लगातार 3 षटकार मारले तर विशाल पाटील यांच्याकडनं कॅश पारितोषिक 3,000 रुपये. क्या बात आहे, करावे गावासाठी भयंकर बक्षीस आणि मिळते 4 धावा. यस उदय तांडेल, गुरुनाथ पाटील, काय जबरदस्त अंपायरिंग, अतिशय पारदर्शक. म्हणजे सलग 4 दिवस बघा, बिचारे सकाळपासून तिकडं दिव्यामध्ये असतात. चला टोटल धावा झाले तब्बल 12 धावा, बिनबाद 12, 12 फॉन. षटक क्रमांक 30 म्हणजे 400चा स्ट्राईक रेट. यस दर्शन भोईर जुगाव यांच्या वतीनं करावे गावच्या प्रत्येक बॅटरला षटकारासाठी कॅश पारितोषिक 500 रुपये. ये दर्शन भोईर फ्रॉम जुगाव. बघा पैसे किती लावलेत.
चला जयेश पाटील ऑन फायर. जयेश तांडेल 12 चेंडू 3 चेंडूमध्ये 12 धावा 400चा स्ट्राईक रेट. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाज रोहित आणि हा एक पुन्हा अनसाईडला टाकत स्ट्रोक चेंडू जाईल काहो कॉर्नरला. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 13वर. दमदार सलामी. बघा टार्गेट तुम्हाला किती पाहिजे फक्त 10.25 आसपास. घाई करायची गरज नाही. मॅच टोटली हातामध्ये आहे. सांगून गेले तुका मूर्खपणा करू नका प्लीज. खेळेल स्ट्राईक रोटेट करते निखिल पाटील. निखिल दशरथ पाटील. चला बॉलिंग मार्क तयार. खेळेल निखिल पाटील. अतिशय क्रुशियल मॅच. अस्तित्वाची लढाई डू ऑर डाय. यजमान विरुद्ध पाहुणे. हो 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 क्लास स्ट्रोक्स. जबरदस्त टायमिंग म्हणजे 4 धाव. क्लास कव्हर ड्राईव्ह. लेदर स्ट्रोक. येस मान्यवर पाहुणे निखिल पाटील याच्या बॅट मधून आलाय चौकार आणि गुरुवर्य दशरथजी पाटील यांचे सुपुत्र आहेत. येस नक्की. निखिल 17 धावा पाटील. 17 रन्स. दमदार टायमिंग. झालं. प्रत्येक धावेसाठी ठेवले 50 रुपये पंकज पाटील म्हणजे झाले 200 रुपये लिहून ठेवित. तुला तेच काम आहे तर. अच्छा अच्छा येस. धाव संख्या 17. अजूनही बॉल बाकी आहे. एक बघूया फक्त एक. काय माहित आहे 17 धाव आल्यात. आरामशी खेळला पाहिजे. जो चेंडू खेळायचा तोच खेळायचा आहे. मोठे फटके मारायची गरज नाही. सामना आता आरामशीर आहे. मी जरी करायचा असलो पण आम्हाला देणं घेणं नाही कारण आम्ही आहोत कलाकार. समालोचक म्हणजे हा 12 पिंपळाचा मुंजा आहे. लास्ट डिलिव्हरी. 1 बॉल टू गो. शेवटचा चेंडू. हो येस. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला मिड विकेटला. शॉर्ट मिड विकेट. एक धाव मिळते. येस स्ट्राईक रोटेट करतील. पहिल्या षटकात तब्बल कुठल्या 18 धावा. चांगली सुरुवात. दमदार सुलावी आणि इंग्रजीमध्ये म्हणतात वेल बिगन इट्स हाफ डन. यस चेक. या दरम्यान पहिल्या इनिंग मध्ये शिरवणे 11 शिरवणे संघानं 50 धावांचा आकडा ओलांडला होता. याकरता शिरवणे टीम करता कॅश पारितोषिक 5000 रुपये ज्ञानेश्वर सुतार साहेब यांच्याकडनं माझ्याकडे जमा झालेले आहेत. धन्यवाद साहेब. येस धन्यवाद. जय भोसले सर असतील. दीपक पाटील असतील. रतन बुवा ब्रँड. त्याच्यानंतर टिके माली तुमच्या जाहीर माफी मागतो कारण का आमच्या गावचा संघ आहे म्हणून मी कॉमेंट्री करतोय. प्लीज नंतर तुम्हीच करा रात्रभर. आम्ही मुक्तो. येस आमच्याकडे जमा आहेत. चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसऱ्या छोट्या प्रगतीबद्दल. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पर उंबरट्यावर बॉलिंग ट्रॅकवर. बॉलिंग मार्क प्रस्थान प्रयाण कोच गमन मार्गस्थ रवाना मार्गस्थ क्रमण संक्रमण. दुसरा मीडियम पेसर. हॅलो हॅलो चेक. या दरम्यान स्वर्गीय हरिश्चंद्र भोईर जुगाव यांच्या स्मृती प्रत्यर्थ कुठल्याही जर करावेच्या बॅटरने षटकार मारला 500 रुपयाचं कॅश पारितोषिक. येस येस. जोगावचं काय समजत नाही मला. काय नाटक आहे. नातं असेल. हे नातं असेल. काहीतरी नातं आहे. चला पहिल्या षटकात तब्बल कुठल्या धावा 18 धावा. चांगली सुरुवात केली. दमदार बॅटिंग केली. जयेश तांडेल ऑन फायर. बघा एकीकडे आक्रमण नंतर मग दुसरीकडे बचाव असे हे नियमित टेक्निक असतं. दोघांनी वाजवा. ढोमा आणि थाप सारखे वाजवायचे नसते बरोबर की नाही. कुठं तरी कमी पाहिजे. दोघांनी जर आक्रमण केलं तर नवीन गोलंदाज प्रणित जोशी 24-34. पहिला चेंडू तयार. शिरवणे संघाच्या पद्धतीनं. हो 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 क्लास टायमिंग. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह 4 धावांसाठी. बघा गॅप. बघा कसा गॅप आहे. बघा लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर यांच्यामधून देखना फटका. उमदा स्ट्रोक. बेहतरीन टायमिंग. चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस मेलोडियस स्ट्रोक्स. यस गुरुवर्य काय सांगाल या फटक्याबद्दल. निखिल Yes, पाटील अतिशय ज्या फॅक्टरीतून हे प्रोडक्ट आलेलं आहे त्यांच्याबद्दल काय बोलाल आपल्या खरं पत्राबद्दल? म्हणजे हे लेदरचे फटके आहेत. निखिल पाटील हा लेदरचा प्लेअर खरं म्हणजे. कारण टेनिस म्हणजे हा येडदावा गेम आहे. लेदर तिकडे चालत नाही पण आता काय चालून घ्यायला लागतं. काय करणार आता. न भूतो न भविष्यती. चला पहिला दमदार स्ट्रोक. टोटल स्कोर झाला 22. धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर बिनबाद 22. सडे तर उत्तर 52 धावांचा माग काढायचा आहे. दोन्ही संघ आमने सामने.
प्रणित जोशी. एक्स्ट्रा कव्हर राईट आर्म होते विकेट तयार. खेळले निखिल पाटील आणि ह्या शॉट पे चेंडू हुक करायचा होता परंतु गेला चेंडू अतिशय अप्रतिम फिल्डिंग. गेला चेंडू डॉट बॉल. रिस्क घ्यायची गरज नाही. सामना जवळजवळ हातामध्ये आहे. एकदम फटके सहज होतात. एखादा व्हाईट पडतो एखादा चिकी सिंगल घेऊ शकता. तेरा आणि 9. जयेश तांडेल 13 निखिल पाटील 9 धावा. आणि ह्या शॉट पे चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज काही गरज नव्हती. चेंडू हातेमध्ये असताना धावा घ्यायची गरज नव्हती. हेच तुमचं क्रिकेट आहे. याला म्हणतात नॉट अ प्रोफेशनल. बघा मुंबईचे खेळाडू बघा कधी अशी धोका पत्करत नाही. सहज 2-4 याच्या धावा मिळतात. धोका पत्करला आणि पहिली रनआउटची विकेट. 9 धावा केल्या आणि हा पहिला धक्का पहिल्या विकेटचा बदन. पहिली लागलेली अवदसा 7.5 नट नष्टर पनवती विघ्न अपशकून. चला वन डाऊन द फलंदाज विपुल भोईर ज्यांना 4 झेल घेतलेत म्हणजे दिवस त्याच्यासाठी चांगला आहे. तर शिरवणे संघाने जर विकेट हॅट्रिक घेतली. अविनाश हरचंद्र सुतार यांच्यातर्फे 5,000 रुपयाचे कॅश प्राइज. विपुल भोईर वन डाऊन द फलंदाज. बघा विपुल भोईर म्हणजे पाठवले म्हणजे हा नाईट वॉचमन. ज्यावेळी संध्याकाळच्या टायमाला विकेट जात असत त्यावेळी नाईट वॉचमॅन. चला प्रणित जोशी संघाला पहिलं यश पहिला ब्रेक थ्रू. धाव संख्या 1-22 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि अतिशय चांगलं टायमिंग अप्परकट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 23 वर 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. विपुल भोईर जय माता देग्रोफ लगातार 3 षटकार. षटकारांची तिकडी 3,000 रुपयाचे कॅश. बघूया करावे संघासाठी किती बघूया. विपुल आणि हा यस देखणार फटका. चार्मिंग स्क्वेअर कट 4 धावांसाठी यस. बॅकफुटला गेला. गुंडप्पा विश्वल स्टाईलची याची आठवण करून देणारा स्मृती जॅकोबना दमदार स्ट्रोक बॅकफुटला गेला. अप्रतिम स्क्वेअर कट डिपिश पॉइंटला चेंडू फरार झाला. बघा टायमिंग शुड बी एक्सलंट. जबरदस्त टायमिंग. अनुपम अप्रतिम लावण्य सुंदर गोंडस विलोभनीय विस्मयकारक चमत्कारिक स्तुत्य फटका. संघाची धावसंख्या फैलावेल 27. कृपया मागे होते प्लीज जरा इथं व्हा. चला मोदी साहेबांनी एवढे संडास मारले तरी हागायला पटरीवर जाणार. अरे किती जागा इकडे या. स्टेज खाली आहे बरं की नाही. 27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रणित जोशी तयार. आणि हा यस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. बघूया थोडासा फ्लाईट दिला. अप्रतिम डिलिव्हरी. याला म्हणतात समय सूचकता वैविध्यपूर्ण माना जबरदस्त व्हरायटीज. आणि बॉल झालेत 12. संघाची धाव संख्या 27. या षटकात तब्बल फक्त 9 धावा. जो टार्गेट पहिल्या षटकात 18 धावा. जो स्पीड होता जो धाव संख्येचा आलेख होता ग्राफ होता टोटली अर्ध्यावर आला. यस गुरुवर्य काय सांगाल प्रेक्षकांबद्दल. लोकप्रियतेच्या शिगेवर पोहोचलेली क्रीडा स्पर्धा आहे. अल्लोड गर्दी आपण पाहताय. नक्कीच 4 दिवस 4 रात्रीमध्ये. यस नवी मुंबई म्हणजे करावी म्हणजे हा दुसरा चायना आहे. बघा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. खरं म्हणजे ड्रोन करंज पाहिजे होता. आता फक्त जे पिणार आहेत त्यांना फक्त दाखवू नका. नाही तर लोकांना तिकडे हालत ठेवले काय गणपती मंडळानं. जे शुद्धीत आहे ना त्यांना दाखवा. या शेंगोल्यांना दाखवा. यस विपुल करता कॅश पारितोषिक. साईरांश युनायटेड 2020 चे ओनर यांच्याकडनं 2 षटकारा करता 2,000 रुपयाचं कॅश पारितोषिक. तर पाहिजे 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. बघा कट टू कट मॅच. रप्याडम सामना 8.33 असं इक्वेशन समीकरण. अस्किंग रन रेट. चला नवीन गोलंदाज मंदा
प्रभू ना रे. षटक क्रमांक 3 प्रगती बदल आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक. बॉल राहिले 18, धावा पाहिजे 25. 18 balls to go, require 25 runs. यस, जय माता दी युवा ग्रुप कडनं विपुल करता पारितोषिक, लगातार 3 षटकार, 5,000 रुपये. या फटक्यांची आवश्यकता आहे का? चेस ऑन आहे, बघूया गुरुवर यांचं विश्लेषण. यस, नक्कीच मॅच नक्की रंगतदार आहे. कारण क्रिकेट आहे, कोणी सांगू शकत नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. चला खेळेल फलंदाज. हो, शॉर्टपिच चेंडू अपरकट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. गेलाय डीप थर्ड मला चेंडू फरार झाला, मिळते 4 धावा. यस, या दरम्यान निर्भय सिंग पिंटू भाई सेक्टर 48 जर करावे 11 सुमित कुमार अँड कंपनी टॉप 4 ला पोहोचली. कॅश पारितोषिक 15,000 रुपये देण्यात येतील. 15,000 रुपये करावे. बघा एवढे तुम्हाला ट्युशन लावलेत तर साला पोरग नापास म्हणजे काय करायचं बापासने. पोटेटचे निर्भय सिंग, पिंटू भाई. बघा गावल्यांचे पैसे निघून 40वर लावले नाही, कारण तिकडे यांना राहायचं इथं. धाव संख्या 15,000. सुपर 4 म्हणजे जर तुम्ही सेमीफायनल मध्ये गेलात उपांत्य फेरीत 15,000 रुपयाचे कॅश प्राइज. निर्भय सिंग फ्रॉम 48. पिंटू भाई. हे जाग कुठे गेले? संपला का जागचा बाजार? यस, दर्शन भोईर यांच्यातर्फे प्रत्येक षटकाला 500 रुपयाचं कॅश प्राइस. 3,000 रुपये का? अच्छा, म्हणजे 3,000 दिलेत तुम्ही. अच्छा अच्छा, जमा केले. चालेल. सांगा टोटल स्कोर झाला किती? 31 आणि राहिल्या फक्त इनिमेन 21 धावांची गरज. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, 2 बलाढ्य टीम आमने सामने, रोमांचक, नाट्यमय, चित्त थरारक सामना, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा, मते कुंठित करणारा, रोमहर्षक. चला बॉलिंग मार्को तयार. नवीन फलंदाज जाईल धनेश कडू. याला म्हणतात कायराम पोलॉड. हा, मग का तसंच आहे. त्याचे फटके बघा त्याचे. धनेश कडू हा चुकून मनुष्य जन्माला आलाय. 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. येस, यात राहू दे, असं काय नाही रे. त्यांचे पिताश्री उलटा खुश आहेत. धनेश कडू, मिस्टर हॅमर. 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. तर धनेश कडूची मी बॅटिंग कुठं बघितली होती? रायगडमध्ये एकदा. ज्यावेळी धावांची गरज असताना अशी विस्फोटक 38 धावांची ज्यानं अतिशय कामोट्याच्या मैदानावर दमदार फलंदाजी केली होती आणि सामना आपल्या बाजूने झुकवला होता. तोच विस्फोटक फलंदाज, धावांचं मशीन यंत्र धनेश कडू म्हणजे हा करावगाचा दुसरा कोरोना व्हायरस. 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉलिंग मार्को तयार. मनोहर प्रभू. मंदार प्रभू. 31 दर्शन भोईर यांच्यातर्फे प्रत्येक क्षेत्राला 500 रुपये फॉर बॉलिंग पर करावे गाव. 3,000 भेटले ना, डायरेक्ट वाईन शॉप काढा, तिथं खुर्च्या लावा, उजळीपर्यंत प्या. आणि हा यस पुन्हा मोठा फटका मारायच्या नादात. मिळेल 1 धाव. संघाचा टोटल सोला 32. बघा पहिली विकेट घेतल्यानंतर कसं थोडंसं टेन्शन मध्ये आले. बघूया पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक आणि 14 बॉलमध्ये भीती 20 धावांची गरज. 6चा फासला आहे. जर अंतर, जी तफावत, एक मोठा फटका जर आला तर नक्कीच म्हणजे लेवलला येईल. പക്ഷേ लेवलमधून फायदा नाही. नाही तर हातात वलबा घेणार, वीट दुसरीकडे जाणार, सिमेंट दुसरीकडे जाणार. चला मंदार प्रभू तयार. हो यस, लॉप केलाय, गयो 6 रन्स. ये है यस. काय दमदार टायमिंग. बघा लॉप केलाय आणि पहिले 500 रुपये डेबिट. विपुलची मजा आहे मात्र. 4 छेल लगातार 3 षटकार कोण देतील? 3,000 रुपये. जय माता दी ग्रुप
करावं आणि सकाळी 5 कमवले म्हणजे त्याचा दिवस चांगला आहे. तर हा मात्र चेंडू हवेमध्ये असेल आणि येस मिस्टर बाद बैल विपुल भोईर बऱ्यापैकी फलंदाजी केली. जरी विकेट गेली धावसंख्या 38 आणि पाहिजे अजून 14 धावांची गरज. अजूनही मॅच हातात नाही आहे. येस आदेश तांडेल नवीन फलंदाज. ज्या वेळी संकट संघ असतो ना खरं म्हणजे हा बाहुबली आहे. हा आहे संकट मोचक. एकीकडे धनेश कडू एव्हरी सिक्सर यू गेट 500. मंदार प्रभू रोहित पाटील चांगला झेल घेतला. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं होतं दमदार सिक्सर. त्याच्यानंतर तसाच फटका मध्ये चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला. चला ऑनलाईन प्लीज शक्यतो रोखीत द्या प्लीज. जय माता दी ग्रुप 3 षटकार मारा 3000 रुपये घेऊन जा. त्याच्यानंतर 500 रुपये प्रत्येक षटकाला. 2 षटकासाठी 2000 म्हणजे एव्हरी 6 धनेश कडू. तुम्हाला ही ऑफर आहे मी नितेश म्हात्रे यांच्यातर्फे. धनेश कडू तुम्हाला एक जबरदस्त ऑफर. आमिष लालूच गाजर प्रलोभन. बॉलिंग मार्क तयार. मंदार 12 चेंडूने धावा पाहिजे 12. बघा 12 मध्ये 14 7 धावांचे इक्वेशन समीकरण. 12 balls to go required 14 runs. प्रथमेश हे काही तर प्रथमेश लिहिलंय. प्रथमेश कुंभा प्रथमेश कुंभार या मडक्यापासून सावध राहा बाबा. बॉलिंग मार्क तयार. पहिला चेंडू तयार. 12 मध्ये 14 आणि हा यस पुन्हा एकदा लॉक केलाय आणि हा यस टायमिंग शुड बी एक्सलंट. मी सांगितलं धनेश कडू हा संकट मोचक आहे. बऱ्याच इनिंग ज्यांनी करावे संघाला मिळवून दिल्यात असा हा बाहुबली. काय दमदार टाइम आहे बघूया. वरपी चेंडू होता अंदर आईज खेळण्याचा प्रयत्न. दमदार वज्र टोळा भीम टोळा आणि राहिल्या फक्त इनमिन 8 धावा. बॉल राहिले 11. 10 धावांची गरज. चला शिरवणे संघाच्या कुठल्या तरी खेळाडूला क्रॅम्प आलेला आहे. फर्स्ट एड किट बॉक्स लगेच विनोद भोईर पंचांचा इशारा रिक्वायर असेल तर लगेच इशारा करायचा आहे. सर्वेश म्हात्रे नेरोळ यांच्याकडून आमच्याकडे 1000 रुपयाचा कॅश प्राईज. धन्यवाद मंडळ आभारी आहे. गुरुवर्य काय सांगाल AKPLच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला सुमित कुमार अँड कंपनी. सुमित कुमार अँड कंपनी फक्त नाव नाही आहे तर एक ब्रँड आहे मी म्हणेन या क्रीडा विश्वामध्ये उद्योजक जगतामध्ये. आणि आज करावे 11 सुमित कुमार अँड कंपनी खेळते. चेस ऑन आहे खऱ्या अर्थाने आपण पाहताय. बघा मॅच कुठे राकेश तांडेल प्रचंड प्रतिसाद. असाच हा सामना झाला होता नेरुळ आणि सारसोळे यांच्या दरम्यान. काय प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. उद्या सुपर 4ची मॅच आहेत सगळ्या. सेमी फायनल 2 सेमी असतील नंतर फायनल आणि आमची KPL करावेगाव प्रीमियर लीग. चला बॉलिंग मार्क तयार. प्रथमेश काय जबरदस्त मॅच झाली. धनेश कडू खेळेल आणि हा यस पुन्हा लॉपकांचा चेंडू झेल घेतला. माझा शॉर्ट बॅकवर्स केलेला खरा फटका होता. टायमिंग नव्हतं. टायमिंग जमलं नव्हतं. तकला तो फटका बेगडी फटका सवंग फटका अवसांघातकी विश्वासघातकी विघ्न संतोष फटका. या फटक्याला म्हणतात गांडू फटका. चला 10 मध्ये पाहिजे. 10 धावांची गरज. बघा मॅच कशी चाललंय. कट टू कट मॅच. 10 मध्ये 10 आणि राहिलंय मॅक्सवेल. अलंकार दांडेल ज्याची दिव्याची इनिंग मी अजूनही विसरणार नाही. अशी बॅटिंग केली तर दिव्याला भन्नाट बॅटिंग. त्याच्यात प्रचिती येते का बघूया. 10 मध्ये 10 धावांची गरज आहे. सामना टोटली हातामध्ये आहे.
तर लवळ्या भोईर हरिभक्त पर्यंत लवळ्या भोईर याच्यातर्फे 2000 रुपये कॅश प्राईज. यायला पहिला तुमचा याचा बंदोबस्त आहे खंब्याचा, नंतर पैसे लावा. लवल्या याला बॅट्समॅन अलंकारला. अरे हे लावणार शेठ लोक आहेत, उद्या रिक्षाला पेट्रोल टाकायला पैसे नाही, सीएनजी भरायला पैसे पाहिजे का नको? नाही तर 2 दिवस घरासमोर रिक्षा उभी राहणार. बघा 2 षटकार मारा, अलंकार दांडेल तुमच्यासाठी वापर आहे. लवल्या हरिभक्त परायण. मध्ये 10 धावांची गरज. धावसंख्या 42, 42 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. अतिशय दमदार आयोजन. क्रिकेटचा चाललेला मध, ज्वर, नशा, कैप, धुंदी, झिंग, अंमल, अतिशय दमदार वातावरण, प्रशस्त मैदान, गणपत शेठ दांडेल प्रदर्शनी मैदान. 4/42. आणि हा येस गेला की हाय आणि षटकार आणि पाहिला फक्त इनमेन 4 धावा. चौकाराची गरज. चला 1000 रुपये कोण लवल्याचे आहेत ना? लवलं भाय एक पॅक कमी घ्या, 500 तरी पाठवा प्लीज. येस 500 रुपये सीएनजी ठेवा. यस या दरम्यान आपण पाहू शकाल आदरणीय इन्सान भाई भिवंडी आणि त्यांचा मित्र परिवार या व्यासपीठावर आपण पाहू शकाल. वेलकम इन्सान भाई. येस 9 चेंडू 4 धावांची गरज. आणि हा यस पुन्हा एकदा 11 धावा खाण्याचा प्रयत्न. 1 धावा मिळते. राहिल्या फक्त 3 धावा. बॉल राहिल्या 8. जवळ विजयाचे डोहाळे, विजयाची चावल आणि थोडासा बॅकफुट गेला संघ उतरणीला. झालेली दमछाक पिछट. कोणाला मारायचं? मारल्यानंतर काय द्यायचे? मारल्यानंतर षटकार 1000. हे बाबा इकडे बाबा. गेलं ये तो गयो. येस 1000 रुपये. धन्यवाद. तुमचा षटकार लकी आहे. धन्यवाद. येस अजून लावा प्लीज. येस पत्ता मात्र बरोबर आला. अंदर बाहेर मत बरोबर आहे. येस तुम्ही लकी आहेत. तुमचे पाय चांगले पाय गुण. यस काय मॅच पाहायला मिळाली. शिरवणे 11 शिरवणे. चला प्रेक्षक आपण सीमारेषेच्या बाहेर आतमध्ये जाऊ नका प्लीज. आणि सुमित कुमार अँड कंपनी करावी. आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब आपण आपल्या शिरवणे टीम करता 50 धावा अचीव केल्याबद्दल 5000 रुपयाचं कॅश पारितोषिक आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे.